हां, लिक्विड लिमिट काढण्याचा अजून आपल्याकडे एक तरीका आहे. सो लिक्विड लिमिट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉलोइंग मेथड. कोणती बरं का? तर ती आहे आपल्याकडे खालील एक मेथड आहे ती म्हणजे पेनिट्रेशन ऑफ द कोन. तर त्याला नाव काही दिलं आहे का बरं का? स्टॅटिक कोन पेनिट्रेशन टेस्ट. स्टॅटिक कोन पेनिट्रेशन टेस्ट. स्टॅटिक कोन पेनिट्रेशन टेस्टच्या मदतीने तुम्ही लिक्विड लिमिट कॅल्क्युलेट करू शकतात. ठीक, मग कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो बरं का? आपण बंद करतो जाईल माझा मोबाईल फुटून. ठीक, तर काय बोललो बरं का? तर स्टॅटिक कोन पेनिट्रेशन टेस्टच्या मदतीने आपण काय करू शकतो? लिक्विड लिमिट काढू शकतो. कशा पद्धतीने बरं का? त्यासाठी सेटअप काही आहे का? तुम्हाला काल मी आकृती पण काढून दाखवली होती, राईट. पुन्हा मी सांगून देतोय, लक्ष द्या. तर अशा पद्धतीने हे सेटअप असतं. अशा पद्धतीने काहीतरी सेटअप असतं. इथं जे आहे हे आर्म इथं फिक्स केलेली आहे, राईट. आणि या आर्मच्या ठिकाणी इथं अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. अरेंजमेंट करून ठेवली आहे काहीतरी स्केलची अरेंजमेंट करून ठेवलेली आहे, राईट. इथं अरेंजमेंट आहे अशा. याचं वजन असतं 80 ग्रॅम, राईट, 80 ग्रॅम. आणि इथं असते वाटी आपली, ही वाटी. या वाटीमध्ये पेस्ट ठेवलेली असते आपण, ठीक आहे. या वाटीचा काय असतो बरं का? या वाटीचा डायमीटर आहे 5 सेंटीमीटर आणि हाईट आहे 5 सेंटीमीटर, राईट. नंतर हा जो काही एक कोन दिसायला भेटतो तुम्हाला, हा बघा हा कोन जो काही आहे ना, याची उंची असते, काल सांगितलेली होती. याची उंची डायग्राम काढून घ्या, पटकन काढली असेल तर बघत राहा. तो याची उंची सांगितली 30.5 mm. याची उंची 30.5 mm. हा जो कोन असतो, या कोनचं स्टँडर्ड डायमेन्शन पण दिले. या कोनचा अँगल जो आहे ना, कोणता कोन म्हणतो मी बघा, हवाला. हा जो अँगल आहे ना, हवाला अँगल, हा अँगल 31 डिग्री असतो. 31 डिग्री, राईट, 31 डिग्री. ठीक आहे. तर हे डायमेन्शनबद्दल बोललो आहे. 80 ग्रॅमचं जो काय आहे इथं मास असतं, वरती असं जड असता. आणि इथं काय असतो आपला, इथं असतो आपला इथं जो काय आहे तुम्हाला ते हे फिरवण्यासाठी, लूज हे करण्यासाठी जे काय आहे या ठिकाणी अशी अरेंजमेंट प्रोव्हाइड करून ठेवलेली आहे. आता मी काय करतो बरं का? याला जर का समजा तुम्ही लूज करून टाकलं तर हा जो काही नाही वाला, पहिले काय करायचं, या कोनला आपली पेस्ट, इथं पेस्ट बनवून ठेवलेली मी खाली, आणि बरोबर आपण सरफेसवरती टच करतो आहे. कोणती पेस्ट आहे ही? सेम आहे. 425 मायक्रॉनच्या खाली पडलेली जी माती आहे, 120 ग्रॅम एवढी माती उचलली, त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं, एक पेस्ट बनून गेली. ती पेस्टला उचलली, या डबड्यामध्ये खाली भरून घेतली. डबड्याची साईज काय आहे? त्याचं डायमीटर आहे 5 सेंटीमीटर, उंची आहे 5 सेंटीमीटर, त्याच्यामध्ये भरून टाकलेली. आता आपण काय करतो, या कोनला, याला जे काही आपल्याकडे अरेंजमेंट ठेवलेली आहे, हे केली आहे, त्याच्यानुसार लूज करणार, याला खाली उतरवणार, बरोबर सरफेसपर्यंत आणून ठेवलेले. आता मी काय करणार, सरफेसपर्यंत आणून ठेवले. आता मी काय करणार, देईल सोडलं का ते मध्ये पेनिट्रेट होत जाईल. पेस्ट आहे ना ती, ते कोण त्याच्यामध्ये पेनिट्रेट होत जाईल. कुठपर्यंत पेनिट्रेट होईल? जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपल्याला काही माहीत नाही. पण जर चुकून जर समजा हा पेनिट्रेशन टॉपपासून, या वाटीच्या याच्यापासून इथून इथपर्यंत जर 20 mm, बघा 20 mm म्हणतोय, याची उंची किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. जर चुकून वरून बरोबर जर का हा 20 mm एवढ्या जर का एवढ्या डेप्थपर्यंत जर का गेला, जो काही कोन आहे आपला कोन, तो कोन जर का समजा बरोबर 20 mm, म्हणजे हा टोक म्हणतो त्याचा बॉटम जर का समजा बरोबर 20 mm पर्यंत जाऊन जर का पोहोचला, तर त्या मातीच्या पेस्टला उचलायचं, ओव्हन ड्रायरमध्ये पाठवायचं, ओव्हन ड्रायरने वॉटर कंटेंट काढून टाकायचा. हा जो वॉटर कंटेंट असेल यालाच मी लिक्विड लिमिट म्हणतो. पण असं पॉसिबल आहे का की जेव्हा आपण त्या कोनला खाली सोडणार तो बरोबर 20 mm पर्यंत जाईल? असं पॉसिबल आहे का? बिलकुल बी पॉसिबल नाही आहे. मग काय करतो आपण, आपल्याकडे आयडिया आहे, द्यायचं सोडल्यानंतर जेवढ्या पण डेप्थला जाईल, जे काही असेल ती डेप्थ मी नोट करून घेईल. नोट झाल्यानंतर माझ्याकडे एक एक्सप्रेशन आहे, आणि त्या एक्सप्रेशनच्या मदतीने मी लिक्विड लिमिट काढून घेईल. आलं लक्षामध्ये? चुकून जर का समजा तो कोन आपला 20 mm पर्यंत जर का गेला, तर आपलं लक समजू, आणि त्या मातीचं सॅम्पल 10 ग्रॅमचं सॅम्पल उचलायचं, ओव्हन ट्रेमध्ये ठेवायचं, वॉटर कंटेंट काढून घ्यायचं. ते वॉटर कंटेंट आपलं लिक्विड लिमिट असणार आहे. पण असं पॉसिबल नाही आहे. मग आपण काय नोट करणार, जेवढ्या पण डेप्थला जाईल त्या डेप्थला मी नोट करून गेला, आणि त्याला मी म्हणणार एक्स. सो एक्स मी कॅल्क्युलेट करून टाकणार की किती डेप्थपर्यंत गेलं, आणि ती तुम्हाला कुठे दिसायला भेटणार बरं का? इथे रीडिंग येते, या रीडिंग. तो इथं ते रीडिंग बरोबर तो तुम्हाला रीडिंग दाखवणार की बाबा एवढा तो कोन जो ना एवढा खाली गेलेला आहे, त्याची रीडिंग तुम्हाला इथून भेटून जाईल. मग तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढली एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या एक्सच्या व्हॅल्यूवरून लिक्विड लिमिट काढून टाकतात. कसं काढणार बरं का? सो लिक्विड लिमिट इज इक्वल टू W इंटू एक्स, मला ते W इंटू एक्स 0.77 log x to the base 10, अशा पद्धतीने. आता मी काय करणार बरं का, मला असं वाटतं ना, हा सफिक्स आहे बरं का, खाली एकदा चेक करून बघावं लागेल. ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या. सफिक्स म्हणजे काय, याच्या खाली असेल, म्हणजे त्याचा काय मिनिंग होत असेल माहिती आहे का? याचा मिनिंग काय होत असेल की एक्स एवढ्या डेपपर्यंत गेला आहे ना, तो काहीतरी डेपपर्यंत गेला आहे ना, ती माती काढायची आणि त्याचं काय करायचं, वॉटर कंटेंट. सो हा जो ना असा असेल, असा
असं असेल तो असा असेल याचा मिनिंग काय होते की बाबा एवढ्या डेप्थला गेला आहे, तुम्ही तसंच लिहा, माझं तरी मत आहे तसंच येते. याला कसं लिहायचं आहे तुम्हाला, खाली सफिक्समध्ये लिहायचं. सो वॉटर कंटेंट आणि इथं असे सफिक्स. ठीक आहे, म्हणजे काय बरं का की जेवढ्या पण डेपपर्यंत गेला असेल ना तिथं सॅम्पल उचलून घ्या आणि त्याचा वॉटर कंटेंट काढून घ्या. त्याला मी वॉटर कंटेंट एक्स म्हणतो. म्हणजे एक्स या डेपपर्यंत गेल्यावरती वॉटर कंटेंट काय होतं ते डिवाइड बाय 0.77 लॉग ऑफ एक्स. आता एक्स म्हणजे जेवढं पेनिट्रेशन झालं असेल ती व्हॅल्यू इथे लिहितो, टू द बेस 10 करतो, उत्तर आपलं आलं. क्लिअर झालं का रे, हे क्लिअर झालं. याच्याबद्दल काही माहिती लिहून द्यायची जरूरत नाही वाटत मला, सगळं डायमेन्शन वगैरे सांगून दिलं आहे. तर राईट, हे तर काल पण केलं होतं तुम्ही, ते काल पण केलं होतं. आकृती काढून घ्यायची नाही, याच्याबद्दल मी काही लिहून देत नाही, याच्याबद्दल काही लिहून देत नाही मी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण लिक्विड लिमिट काढून घेतो. डायमेन्शन सांगला एकदा. डायमेन्शन काय सांगितलेले होते, हा जो कोन आहे, हा जो कोन आहे, या कोनची जी उंची आहे 30.5 mm आहे. राईट, नंतर वाटी, जी वाटी आहे ही वाटी तुम्ही डायग्राम काढलेली असेल, वाटीची जी काही डायमीटर आहे तो 5 सेंटीमीटर आहे. उंची काय आहे, उंची पण 5 सेंटीमीटर आहे. तर उंची 5 सेंटीमीटर आहे आणि डायमीटर पण 5 सेंटीमीटर आहे. हाईट जी काय याची 30.5 mm आहे. राईट, आणि इथं जर का बघायला गेलात, हा कोन किती आहे, 31 डिग्रीचा आहे. वरती एक सॉलिड मास असतं वरती, याचं वजन असतं 80 ग्रॅम. राईट, आणि प्रोसिजर तुम्हाला माहीतच आहे, तिथं नॉब असती, या नॉबला घुमून द्यायचं, लूज करून द्यायचं, त्या पद्धतीने करून टाकणं. क्लिअर झाला पॉईंट. चला, सो अशा पद्धतीनं आपलं लिक्विड लिमिट संपलेलं आहे. ठीक आहे, सो लिक्विड लिमिट आपलं संपलेलं आहे. तुम्ही त्याला रिव्हिजनमध्ये नाही ठेवलं तर ते भूर होऊन जाईल, ते पद्धतशीर भूर होऊन जाईल. तुम्ही किती बी करा, मी इतके पोरं बघितलेत, मूर्ख पोरं बघितले, सरळ मूर्ख पोरं बघितलेत मी. 100दा करा रे, 100दा करा. आपण काय करतो माहिती आहे का, एकदाचा अभ्यास झाला आहे काय परत करू, अरे बाबा 100दा करा रे, 100दा करा त्या गोष्टीला. तुम्ही परीक्षा कोणती तरी पास होऊन जाणार. आणि आपण अभ्यास कसा करतो मी सांगतो, आपण अभ्यास कसा करतो, त्या पोलीस भरतीमध्ये तो पोरगा असतो का त्याच्यासारखा करतो. पोलीस होण्यासाठी आपण रनिंग तेवढी करतो, पण एकदा पोलीस झाल्यानंतर आपण व्यायाम बंद करून टाकतो. ही एकदम घाणेरडी पद्धत आहे. असं कधीच करायला नको. तुम्ही नापास व्हा का पास व्हा, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत ना, तुम्हाला जिंदगीभर सिव्हिल इंजिनिअरचा अभ्यास करायचा आहे. तुमचं काम आहे सिव्हिल इंजिनिअरचा अभ्यास करायचं, जिंदगीभर करायचं आहे. लग्न हो का काही हो, तुम्हाला तुमच्यासोबत तो अभ्यास असायलाच पाहिजे. आपलं अल्टिमेट काय होतं, हे अल्टिमेट होतं आपलं सिव्हिल इंजिनियर आहोत ना आपण, आपल्या सगळे विषय जमायला पाहिजे, हे टार्गेट आहे. मग इतक्यात कुठे जमतात ते, पहिलं वर्ष होतं आहे, आता 4 वर्षात आपण मजा मारून घेतले, टाईमपास केला खूप सारा. पहिलं वर्ष आता आहे, दुसरं वर्ष, पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये जाऊन कुठेतरी आपला सिव्हिल इंजिनिअरचा अभ्यास होणार आहे, तेव्हा जाऊन आपण एक खरा आहे सिव्हिल इंजिनियर बनणार आहे. आलं लक्षामध्ये. पण आपण काय करणार, परीक्षा पास झालो, पैसा तो चालू झाला आपलं पुढचं, ते रिकामा नादात पडू नका, शिकून घ्या गोष्टी. आता बघा काय बरं काय, तो इथपर्यंत लिक्विड लिमिट कवर झालेलं आहे. प्लास्टिक लिमिट. आता प्लास्टिक लिमिट ज्याला डिनोट करतो मी WP ने, प्लास्टिक लिमिट काय असते, डायग्राम काय होती मागची, या सगळ्या गोष्टीबद्दल डिस्कस करत आहे. ज्याला पण कोणाला काही प्रॉब्लेम आला तिथं मला कमेंट करून सांगून द्यायचं, मी सांगेल पुन्हा. ठीक आहे. काय असते प्लास्टिक लिमिट, आपल्याला काय कळतं की यार कोरडी माती होती, पाणी ॲड केलं, मध्ये असणारे जे काही रिकाम्या जागा व्हाईट्स होत्या त्याच्यामध्ये हवा होती सुरुवातीला. कोरड्या मातीमध्ये रिकाम्या जागामध्ये व्हाईट्स होते, त्या व्हाईट्समध्ये सुरुवातीला हवा होती. पण जेव्हा मी पाणी ॲड करतोय, हवा बाहेर जाते, हवेच्या ऐवजी पाणी जागा घेते. तो अशा पद्धतीने आपल्या लक्षामध्ये येईल. काय बरं का, हवा बाहेर जाते, हवेच्या ऐवजी पाणी येते. सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये काही चेंज होणार नाही. का चेंज होणार नाही का, कारण की हवा बाहेर जाते, त्याच्याऐवजी पाणी येऊन जाते. मग सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होणार नाही. कुठपर्यंत चेंज होणार नाही, अख्खी हवा बाहेर चालली गेली, हवेच्या ऐवजी पूर्ण पाणी येऊन गेलं, या स्टेजपर्यंत. म्हणजे पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल अँड जस्ट सॅच्युरेटेड सॉईल, एवढ्या मातीपर्यंत आपण आलेलो आहे. तर याच्या खाली सॉईलमध्ये चेंज झालेला न होता, एवढी एक मूठभर समजा लक्षात घ्या, एक कपभर वाटी घेतलेली तुम्ही, आणि त्या कपभर वाटीमध्ये कोरडी माती ती, तो कप आहे, कपमध्ये कपभर तुम्ही माती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करतात, तो तुम्हाला दिसायला भेटेल, व्हॅल्यूमध्ये चेंज होणार नाही. कुठपर्यंत आता सगळे व्हाईट्स पाण्याने भरून गेले. आता जर का तुम्ही पाणी ॲड केलं तर आता तुम्हाला व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटेल. काय व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटेल, एक्सपांड होईल. ते पार्टिकल जे आहेत ना, ते पार्टिकल आता पूर्ण व्हाईट्स पाण्याने भरलेले आहेत. आता तुम्ही जास्त पाणी जर का ॲड केलं तर ते पाणी काय करणार, ते पार्टिकलला मोकळं करणार, दूर करणार. दूर केलं का एक्सपांड होईल, मातीचं व्हॅल्यूम वाढून जाईल. राईट, का अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. ठीक आहे, पुन्हा पाणी ॲड करतोय. आपण इतकं पाणी ॲड करून टाकलं की मातीला सफिशियंटली प्लास्टिसिटी येऊन गेली. काय येऊन गेली, प्लास्टिसिटी. आता प्लास्टिसिटी म्हणजे काय, मातीमध्ये प्लास्टिसिटी म्हणजे काय, याचा खोलमध्ये घुसणार आहोत आपण आणि ते समजून घेणार आपण.
ठीक आहे. तो मी प्लास्टिक लिमिट शिकवतो आहे. प्लास्टिक लिमिट म्हणजे काय सांगून देतो. मग आपण प्लास्टिसिटी म्हणजे काय ते आपण बघून घेऊया, की यार एखादं जे काही आहे ना, आपण आतापर्यंत बोलत आलो की प्लास्टिसिटी, मातीची प्लास्टिसिटी आहे म्हणजे काय बरं का, तुम्ही चांगली प्रकारची मूर्ती बनवू शकतात असं मी बोलत होतो, बरोबर की नाही. ती कहाणी प्लास्टिसिटी म्हणजे काय याला डिफाईन करतो साध्या भाषेत, पहिले डिफाईन करून घेतो, बाकीचा कन्सेप्ट आपण बघून घेऊया. हा ग्राफ आहे, असा आपला कन्सिस्टन्सीचा ग्राफ असतो, राईट. राईट का. हे असतं सॉलिड स्टेट, हे असतं सेमी सॉलिड स्टेट, हे असतं प्लास्टिक स्टेट, हे असतं लिक्विड स्टेट, राईट का. डायग्राम व्यवस्थित काढा, पुन्हा इथं काढायची जरूरत आहे. आपल्या यानं अत्तरबर्गनं 4 स्टेजेस दिलेल्या आहेत, तुमच्या लक्षात आहेत. हा ही सॉलिड स्टेट आहे, सॉलिड स्टेट म्हणा, ही आहे सेमी सॉलिड, ही आहे प्लास्टिक, ही आहे लिक्विड, राईट की नाही. आणि हे कशाचा ग्राफ आहे, हा व्हॅल्यूमचा ग्राफ, व्हॅल्यूम वर्सेस वॉटर कंटेंटचा ग्राफ आहे. तर तुम्ही पाणी जसं जसं वाढवत चाललेत तुम्हाला दिसायला भेटेल, इथं पाणी वाढवलं व्हॅल्यूमध्ये काही चेंज आला का नाही, पाणी वाढवलं व्हॅल्यूमध्ये काही चेंज आला का नाही, वाढवलं काही चेंज आला का नाही, इथपर्यंत आले तरी पण व्हॅल्यूमध्ये चेंज आला नाही. का, कारण की गडबड काय होतं, ती जेवढी हवा जात होती तेवढं पाणी जागा घेत होतं, जेवढी हवा जात होती तेवढी वॉटर त्याचं जागा कंप्लीट करत होतं. पण आता थोडंसं बी पाणी जास्त ॲड केलं रे, थोडंसं बी पाणी जास्त ॲड केलं तर व्हॅल्यूमध्ये चेंज व्हायला लागून जात असतो. हे असतं आपलं वॉटर कंटेंट श्रिंकेज लिमिट. ही असं श्रिंकेज लिमिट आहे जे काय करतं आहे, सॉलिड स्टेजला आणि सेमी सॉलिड स्टेजला वेगळं करणारं असतं श्रिंकेज लिमिट. तो असं वॉटर कंटेंट जे सॉलिड्स आणि सेमी सॉलिडला वेगळं करतं त्या वॉटर कंटेंटला मी श्रिंकेज लिमिट म्हणतो. आता इथे जे काही असं याला मी WP म्हणतो. WP म्हणजे काय, प्लास्टिक लिमिट. आताच आपण ज्याच्याबद्दल शिकत आहोत. प्लास्टिक लिमिट म्हणजे काय बरं का, की जे सेमी सॉलिड आणि प्लास्टिक स्टेटला वेगळं करते असं वॉटर कंटेंट जे सेमी सॉलिडला आणि प्लास्टिकला, सेमी सॉलिड स्टेटला आणि प्लास्टिक स्टेटला वेगळं करते, ते लिक्विड, ते जे वॉटर कंटेंट आहे त्याला मी प्लास्टिक लिमिट म्हणतो. किंवा लक्षात घ्या, याला दुसऱ्या पद्धतीने डिफाईन करता येतं, राईट. आणि इकडे लिक्विड लिमिट आहे, इकडे लिक्विड लिमिट आहे. लिक्विड लिमिट म्हणजे काय, असं मिनिमम वॉटर कंटेंट की ते जर का मातीमध्ये असलं ना, तर माती आपली पाण्यासारखी, पाणी कसं वाहतं ना तसं माती आपली पसरताना दिसायला भेटत असते. आलं लक्षामध्ये. तर ते आता मी तुम्हाला प्लास्टिसिटी शिकवतो, तर प्लास्टिसिटीबद्दल बोलतो. प्लास्टिसिटी काय बरं का, प्लास्टिसिटी हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे, असं कम से कम पाणी आहे की असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की ज्यानं आपली माती प्लास्टिकसारखी बिहेव करते. असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्यामुळे आपली माती एक प्लास्टिक मटेरियलसारखी बिहेव करत आहे, एक प्लास्टिक मटेरियलसारखी बिहेव करत आहे. सो हे मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्यानं आपली माती जी काय प्लास्टिक मटेरियलसारखं बिहेव करत आहे. म्हणजे आता हे एवढं वॉटर कंटेंट आहे की ज्यानं आपली प्लास्टिक बनून गेली. प्लास्टिक बनून गेली म्हणजे काय, त्या मातीपासून तुम्ही काही पण बनवू शकतात. काही पण बनवू शकतात म्हणजे काय बनवायचे, मला समजा भांडी बनवायची आहेत, मला काय बनवायचे, आता बघा तुम्हाला दिवा बनवणं, भांडी बनवणं, माठ बनवणं, हे सगळं पॉसिबल कशामुळे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द प्लास्टिसिटी. मातीमध्ये असणारी जी प्लास्टिसिटी, आता मला सांगा वाळूपासून कधी तुम्ही हे बनवतात का, नाही बनवणार का, कारण की वाळूमध्ये प्लास्टिसिटी नसते. जी काही आपली फाईन ग्रेन सॉईल आहे तिच्यामध्ये प्लास्टिसिटी असते. म्हणून आपण काय करत असतो, एक आता पाणी ॲड करतोय, एवढं पाणी ॲड करून टाकलं, जस्ट एवढं पाणी ॲड करून टाकलं की आपल्या मातीला आता प्लास्टिसिटी आली. सो मिनिमम वॉटर कंटेंट विथ विच अवर सॉईल बिहेव लाईक द व्हॉट, प्लास्टिक मटेरियल. ते वॉटर कंटेंटला मी प्लास्टिक लिमिट म्हणून देणार. ठीक आहे, त्या वाटण्याला प्लास्टिक लिमिट म्हणून देणार. म्हणजे त्याच्यानंतर आता ती जी माती बनलेली आहे, आता तुम्ही काही पण बनवून टाका, दिवा बनवा, माठ बनवा, मूर्ती बनवा, काय बनवते ते बनवा. ठीक आहे. नंतर मग पुढे काय दिसायला भेटते, अजून पुढचा बात किंवा दुसरे, हा एक तरीका झाला. दुसरा तरीका अजून होता ना डिफाईन करायचा, लिक्विड प्लास्टिक लिमिटला डिफाईन करण्याचा दुसरा तरीका काय, की असं वॉटर कंटेंट आहे की त्याच्या पुढे जर का आपण पाणी ॲड केलं तर आपली माती प्लास्टिक स्टेटमध्ये जाईल, आणि या वॉटर कंटेंटपेक्षा थोडं जरी पाणी आपण कमी केलं तर आपली माती सेमी सॉलिड स्टेटमध्ये जाईल, असं पण आपल्याला बोलता येईल. तर 2 वाक्य आपले तयार होत आहेत. पटापट 2 वाक्य लिहून घ्यायची, राईट. पटापट 2 वाक्य लिहून घ्यायचे. तो प्लास्टिक लिमिट म्हणून वरती नाव लिहिलं आहे, WP असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे पहिलं. आता सो बाण मारून पहिलं वाक्य लिहित आहेत. इट इज डिफाईन्ड ॲज minimum water content at which soil is in plastic stage of consistency. हे असं कम से कम पाणी आहे की ज्यानं आपली माती कोणत्या स्टेजमध्ये पोहोचली, बरोबर. असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की याच्यामध्ये आपली माती जी आहे ना प्लास्टिक स्टेज ऑफ कन्सिस्टन्सीमध्ये पोहोचणार आहे, आता पोहोचन, असं मिनिमम प्लास्टिक स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी. और बिहेव लाईक प्लास्टिक मटेरियल.
बिहेव लाईक प्लास्टिक मटेरियल, राईट. ही कहाणी झाली. पुढचं काय आता, पुढचं वाक्य, ॲट प्लास्टिक लिमिट. प्लास्टिक लिमिट म्हणजे लक्षात घ्या, प्लास्टिक लिमिट हे काय आहे, एक वॉटर कंटेन आहे. हां, प्लास्टिक लिमिट हे वॉटर कंटेन आहे. श्रिंकेज लिमिट पण काय एक वॉटर कंटेन आहे, हे लक्षामध्ये घ्या. सो ॲट अ प्लास्टिक लिमिट सॉईल passes from plastic state of consistency to semi solid state of consistency and vice versa. याचा मिनिंग काय होतं रे, वाचा. ॲट प्लास्टिक लिमिट हे असं वॉटर कंटेन आहे, की जिथून काय बरं का, हे असं वॉटर कंटेन आहे की जे दोन बाउंड्री पाडून टाकते. पलीकडं काय प्लास्टिक स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी, अलीकडे काय सेमी सॉलिड स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी. मग हे काय म्हणतायत, ॲट अ प्लास्टिक लिमिट सॉईल पासेस फ्रॉम प्लास्टिक स्टेट ऑफ द कन्सिस्टन्सी टू सेमी सॉलिड. हे असं वॉटर कंटेन आहे की याला जर का आपण पार करून गेलो तर आपण एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये चाललं जाणार. प्लास्टिक स्टेज ऑफ कन्सिस्टन्सीमधून आपण सेमी सॉलिडमध्ये चाललं जाणार किंवा सेमी सॉलिडमधून आपण प्लास्टिकमध्ये चालले जाणार. ही एक बाउंड्री आहे अशी. सो प्लास्टिक लिमिट ही अशी बाउंड्री आहे जी दोन स्टेज ऑफ कन्सिस्टन्सीला वेगळी ठेवते. क्लिअर, राईट. आता आपल्याला शिकायचं यार प्लास्टिसिटी म्हणजे काय. आता लक्षात घ्या, प्लास्टिसिटी आपण कोणाला म्हणतो, मातीमध्ये प्लास्टिसिटी येते, दिवा बनतोय, अशा गोष्टी बनतात. तर प्लास्टिसिटी म्हणजे काय बरं का, याच्याबद्दल डिस्कशन आहे. तर लक्ष द्या, प्लास्टिसिटी जी येते ती जास्त करून क्ले पार्टिकलमध्ये येते. क्लिअर, क्ले पार्टिकल म्हणा किंवा फाईन बनवू आपण, फाईन पार्टिकलमध्ये येतं. फाईन पार्टिकल ते पण कोणते, जास्त करून क्ले पार्टिकल. ठीक आहे, तर क्ले पार्टिकल आपल्याला जास्त काय देत असतो, प्लास्टिसिटी देत असतो. क्ले पार्टिकलमध्ये खूप छोटे छोटे पार्टिकल आहे, चिकन माती, राईट. क्ले पार्टिकल खूप छोटे पार्टिकल. आता काय होईल बरं का, लक्षामध्ये येते माझ्या की जे क्ले आहे, शेवटचं क्ले पार्टिकल जे काय आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करतोय. हे क्लेचं पार्टिकल अशा पद्धतीने दाखवतोय, हे क्लेचं पार्टिकल अशा. क्लेच्या पार्टिकलवरती जर तुम्हाला कोणी विचारलं चार्जेस कोणता असतो, तो नेहमी निगेटिव्ह चार्जेस असतो. हा निगेटिव्ह चार्जेस आहे, राईट. तर एक बात तर कन्फर्म आहे की कोरड्या जर का क्ले माती म्हणजे सगळ्यात खालची सगळ्यात बारीक जी माती आहे ना, तिथं जर का मी पाणी नाही ॲड केलं ना तर प्लास्टिसिटी येणार नाही. पाणी ॲड केल्यानंतर प्लास्टिसिटी येते. मग ती पाणी ॲड केल्यानंतर प्लास्टिसिटी काय येते गड्या, हा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. पाणी जे असतं, वॉटर काय आपलं, वॉटरचा मॉलिक्यूल हा डायपोलर मॉलिक्यूल आहे, तुम्हाला माहिती आहे. डायपोलर मॉलिक्यूल कसं काय बरं का, याच्यामध्ये H आणि OH आहे. सो याच्यामध्ये हायड्रोनियम आयन आहे आणि हायड्रॉक्साईड आयन आहे. सो हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन हे दोन आयन आहेत. तो डायपोलर मॉलिक्यूल, वॉटर इज अ डायपोलर मॉलिक्यूल. तुम्ही म्हणणार यस, राईट. तो आता हा जो काही क्ले पार्टिकल आहे, या क्ले पार्टिकलच्या वरती निगेटिव्ह चार्जेस असतात. आता जेव्हा मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार, पाणी जो काही आहे ते डिसोसिएट होईल. डिसोसिएट होणं म्हणजे काय, वेगळं होऊन जाणं. मग चार्जेस वेगळे होऊन जातील. कसे वेगळे होतील बरं का, H+ वाला जो हायड्रोनियम आयन आहे ना, हा पहिले इथं जाऊन चिटकून जाईल रे. H+, तो जो सरफेस आहे, का बरं का, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतील, त्याच्यानुसार H+, अशा पद्धतीने एकमेकांना चिटकतील. इकडे पण तसं करून टाका, H+. आणि H+ला चिटकून कोण असेल, OH-. याला चिटकून कोण असेल, डायग्राम जरा व्यवस्थित काढतो. सो अशा पद्धतीने निगेटिव्ह चार्जेस होते. त्याच्या इथं काय आलं बरं का, H+ आला, राईट. H+ आला, अशा पद्धतीने. आणि त्याच्या बाहेर काय असणार, OH-. त्याच्यात जरा त्याला चिटकून बरं का, OH-. मग तुम्हाला दिसायला भेटेल H+ आणि OH- हा जो काही एक लेअर बनून जातोय ना, ॲक्च्युली ते पण पाणीचे, H+ OH भरी ते डिसोसिएट झालेले असावेत, पण तरीसुद्धा एक तो पाण्याचा एक लेअर त्याला एकदम चिटकून गेला आहे. तो का चिटकला आहे, कारण की पार्टिकलवरती निगेटिव्ह चार्जेस आहेत. निगेटिव्ह चार्जेस हायड्रोनियम आयनला ओढून घेतात आणि हायड्रोनियम आयन OHला सोडत नाही. मग दोघं जनते असं चिटकून आहेत. त्यामुळे एक पाण्याची लेअर बनून गेली. त्यामुळे क्लेच्या पार्टिकलवरती एक पाण्याची लेअर बनून गेली, जी काही एकदम चिटकून आहे. आणि तुम्हाला आठवत असेल काय बरं का, जी क्लेच्या पार्टिकलला चिटकून ही जी पाण्याची लेअर बनून जाते, या वॉटरला कोणतं वॉटर म्हणतो रे मी रे, या वॉटरला कोणतं वॉटर म्हणतो सांगा बरं. हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो. ठीक आहे, तर याला हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो मी.
हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो मी. आता तुम्ही म्हणणार की याच्यावरती पण पाणी असेल, याच्यावरती पण पाणी असेल, जसं की ही घटना जिथं घडलेली आहे याच्यावरती पण तसंच घडेल. पण जसं तुम्ही ते केलच्या पार्टिकलपासून दूर जात आहेत ना, तर जो काही एक अट्रॅक्शन आहे ती अट्रॅक्शन कमी होते, राईट की नाही. तो हा पहिला पाण्याचा लेअर, हा दुसरा पण पाण्याचा काहीतरी लेअर असावा. पण याची एवढी ताकद नाही आहे जेवढी याने, म्हणजे क्लेच्या पार्टिकलला सगळ्यात जास्त चिटकलेला हा पाण्याचा लेअर आहे, परंतु हा कमी चिटकलेला असणार, थोडीशी ताकद कमी आहे, हा त्यापेक्षा कमी चिटकलेला असणार. परंतु काही अंतर लांब गेल्यानंतर एक तुम्हाला इथं फ्री वॉटर भेटेल. फ्री वॉटर म्हणजे काय, काही संबंध नाही आहे, त्याला क्लेचा पार्टिकल होडू शकत नाही असं पाणी भेटेल ज्या पाण्याला कोणता क्लेचा पार्टिकल होणार नाही. तो एक मायक्रो लेवलला आहे बरं काय, सगळं खूप मायक्रो लेवलला आहे तो, एक मोकळा पाण्याचा हे दिसायला भेटतोय. ओके, तर आता मला काय दिसायला भेटेल बरं का, की यार इथं जो चिटकलेला होता हा जो पाणी ना, याची विस्कोसिटी जास्त आहे, दुसऱ्या लेअरची पाण्याची विस्कोसिटी. आता बघा, हा जो दुसरा पाण्याचा लेअर दिसायला भेटतोय याला कोणतं वॉटर म्हणतो रे आपण, हायड्रोस्कोपिक वॉटरच्या वरचा जो पाण्याचा लेअर असतो त्याला कोणतं वॉटर म्हणतो आपण, फिल्म वॉटर, राईट की नाही, त्याला फिल्म वॉटर म्हणतो. तो हायड्रोस्कोपिक वॉटरच्या वरती फिल्म वॉटर असते बरोबर. हां, तर जसं आपण लांब जातोय ना, याला चिटकून धरलेला आहे, इथं चिटकून झालेलं बरं का, तो क्लेच्या पार्टिकलवरती चिटकून असणारं जे पाणी असतं ज्याला हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो मी, त्याची जर का तुम्ही विस्कोसिटी बघायला गेला तर त्याचा घट्टपणा, विस्कोसिटी म्हणजे घट्टपणा, तर तुम्ही घट्टपणा जर बघायला गेला ना तर तो जास्त आहे, खूप जास्त घट्ट आहे ते. हायड्रोस्कोपिक वॉटर खूप जास्त घट्ट असतं. पण तुम्ही जर का दूर जसं क्लेच्या पार्टिकल दूर गेला ना, ते पाणी जे ना ते काय होईल, पातळ होत जाईल, राईट. मग काय होईल बरं का, आता हा एवढा पार्ट आणि दुसरी कहाणी इकडे पण असं काहीतरी होत जाईल. आता हे एकमेकांवरती हे बघा, हा एवढा पार्ट इकडे बनतो, इकडे पण काहीतरी दुसरा क्लेच्या आजूबाजूला असं बनेल ना, हे एकमेकांवरती काय होतात माहिती का, एकमेकांवरती तो घट्ट इथं विस्कोसिटी जास्त, थोडी विस्कोसिटी कमी, विस्कोसिटी कमी. आता पातळ झालंय पाणी, जे ना कोणाच्या संबंधामध्ये नाही आहे. पुन्हा दुसऱ्या क्लेच्या आजूबाजूला पण तसंच झालेलं आहे. तर आता काय होतं, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लोड लावतात तर हा एवढा पुरा सेट आणि हा पुरा सेट एकमेकांवरती स्लिप होऊन जातात. एकमेकांवरती काय होऊन जातात, स्लिप होऊन जातात. तो एकमेकांवरती स्लिप होऊन जातात, ते असे दाबले जातील. पाणी वगैरे उडणार नाही. पाणी जे काही ना, हा जो काही पाणी आहे ना, हे पाणी इकडे सरकून जाईल, हे पाणी इकडे सरकून जाईल, हे पाणी जो फ्री वॉटर आहे मधला जो फ्री वॉटर आहे इकडे सरकून जाईल, तिकडे सरकून जाईल, जागा पाणी इकडे तिकडे शिफ्ट होऊन जाईल. पाणी काय होऊन जाईल, इकडे तिकडे शिफ्ट होऊन जाईल. पाणीच्या इकडे तिकडे शिफ्टमुळे काय होईल बरं का, या पार्टिकल, हा जो काही पुरा बंच आहे आपला, हा जो काही आला बरं का, इकडे तिकडे स्लिप होऊन जाईल. तो पाणी इकडे तिकडे स्लिप झाल्यामुळे हा पण इकडे तिकडे स्लिप होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही डिफॉर्म करतात. काय करता येईल बरं का तुम्हाला, डिफॉर्मेशन दिसायला भेटेल. मग डिफॉर्मेशन दिसायला भेटेल मला, परंतु लक्षामध्ये घ्या, डिफॉर्मेशन तर तुम्हाला दिसायला भेटेल, पाणी बाहेर जाणार नाही. फक्त पाणी काय करेल बरं का, इकडच्या तिकडे सरकून जाईल. जे फ्री वॉटर आहे ना, जे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, वरून फोर्स लावल्यावरती ते इकडच्या तिकडे चाललं जाईल. त्यामुळे जे पार्टिकल आहे ते इकडे तिकडे शिफ्टिंग होऊन जाईल, पाणी कमी होणार नाही. डिफॉर्मेशन दिसायला भेटेल. हे असं डिफॉर्मेशन दिसायला भेटतं तुम्हाला, की या डिफॉर्मेशनमुळं ना फ्रॅक्चर वगैरे होणार नाही. मला एक सांगा, दिवा जेव्हा मी बनवतोय तर दिवा बनवत असताना तडे चालले जातात का लगेच, त्याला नाही जात, फ्रॅक्चर नाही होतो. लक्षामध्ये, तर प्लास्टिसिटी म्हणजे काय, तर अशी कहाणी आपल्याला दिसायला भेटून जात असते प्लास्टिसिटीमध्ये, राईट का. हे पूर्वी कहाणी लक्षामध्ये ठेवायचं. ते कशामुळे घडतं बरं का, विस्कोसिटीमुळे. चिटकलेल्याची विस्कोसिटी जास्त आहे, याची कमी आहे, आणि मध्येच काहीतरी फ्री वॉटर असेल. मग त्यामुळे हा पुरा बंच आणि इकडचा हा पुरा बंच, हे जे आहेत ना, हे दोघं बॉल बेरिंग सारखे ते पाण्यामध्ये अशी इकडे तिकडे घुमतील. तर पाणी काय करेल बरं का, त्यांना बॉल घेऊन सारखे इकडे तिकडे त्याला घुमवणार. ते फ्री वॉटरचा काही संबंध नाही ना. मग हा पुरा बंचला ते काय करतील, असं याच्यासारखे लोड आल्यानंतर ते डिफॉर्म होतील. तो पार्टिकल इकडे तिकडे चालले जातील, पाणी बाहेर जाणार नाही, वॉटर कंटेंट काही कमी होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, मग तुम्ही काय करतात, कोणती पण मूर्ती बनवू शकतात, दिवा बनवू शकतात विदाउट एनी फ्रॅक्चर. तो तुम्हाला डिफिनेशन लिहून देतो प्लास्टिसिटीची. हे कळालं का, काय कहाणी होती ती, कळालं का तुम्हाला प्लास्टिसिटीबद्दल, राईट. आता प्लास्टिसिटी इज द property of soil which allow it to be deformed rapidly without elastic rebound, right. Rebound without volume change, इथं कॉमा करून, without
व्हॅल्यूम चेंज विदाउट फ्रॅक्चर, विदाउट रप्चर. लक्षामध्ये. तर तुम्ही कोणती पण मूर्ती, दिवा वगैरे बनवू शकता. ठीक आहे. कोणत्या पण शेपमध्ये डिफॉर्म करा. आणि ते काय डिफॉर्म होते, कारण की मस्त एकदम भारी अरेंजमेंट झालं आहे आतमध्ये, राईट ना. हे पाण्यावरून हे लावलं का तर ते पाणी इकडे तिकडे सप्रूस हे होऊन जाईल आणि हा बॉल बेरिंग सारखा इकडे तिकडे होऊन जातील, इकडे तिकडे ते बॉल इकडे तिकडे होऊन जातील. मग तुम्हाला ज्या शेपमध्ये न्यायचं त्या शेपमध्ये तुम्ही नेऊ शकतात, विदाऊट एनी रप्चर, विदाऊट एनी व्हॅल्यूम चेंज, विदाऊट एनी रिबाउंड. म्हणजे काय बरं का, एकदा तुम्ही इकडे तिकडे करून टाकलं ना, पुन्हा त्याच्या जागेवरती पण येणार नाही ते, राईट की. तर ही झाली प्लास्टिसिटी ऑफ द. पुढे काय बरं का, आता एक वाक्य लिहून घ्या पुन्हा. धीस प्लास्टिसिटी काय येत असते. धीस प्लास्टिसिटी ऑफ फाईन ग्रेन सॉईल, धीस प्लास्टिसिटी ऑफ फाईन ग्रेन सॉईल is due to presence of charge over the surface, of particle. कशामुळे येते पहा, हे लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये MCQ बनेल बरं का, की एखाद्या क्ले पार्टिकलला प्लास्टिसिटी कशामुळे येत असते, याच्यामुळे येत असते. चार्ज ओव्हर द सरफेस ऑफ पार्टिकल अँड बायपोलर नेचर ऑफ वॉटर. लक्षामध्ये. जर समजा या वॉटरचं बायपोलर नेचर राहिलं नसतं तर H+ जो काय आहे तो चिटकला नसता, एकमेकांना चिटकले नसते, सुरुवातीला ती विस्कोसिटी घट्ट दिसायला भेटली नसती अशा पद्धतीने. तर वॉटरचं बायपोलर नेचर झालं एक, आणि पार्टिकलवरती असणारे चार्जेस झाला हा एक. या दोन गोष्टींमुळे प्लास्टिसिटी येत असते. ठीक. बायपोलर नेचर ऑफ द वॉटर. आता एक बात बघा, जर समजा पाण्याच्या ऐवजी तुम्ही या क्लेमध्ये राखेल टाकलं असतं, केरोसिन टाकलं असतं, राईट की नाही. केरोसिन काय बरं का, नॉन पोलर लिक्विड आहे. नॉन पोलर लिक्विड म्हणजे काय, केरोसिनमध्ये कोणत्याही प्रकारचे चार्जेस बिर्जेस असे जे काही मॉलिक्युल्स आहेत, कोणत्याही प्रकारचे मॉलिक्युल दिसायला भेटत नाही आतमध्ये, चार्जेसच नाही आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये जर का टाकलं तर क्लेच्या पार्टिकलवरती निगेटिव्ह चार्जेस आहेत. तर निगेटिव्ह चार्जरला चिटकणारा पॉझिटिव्हवाला कोणी येत नाही आहे त्याच्यात, कारण की हे नॉन पोलर आहे. केरोसिन इज अ नॉन पोलर लिक्विड. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पोलर नाही आहेत, कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. मग त्या निगेटिव्हवरती कोणी जाऊन बसणारच नाही, आणि जर कोणी जाऊन बसणार नाही त्याला कोणी चिटकणार नाही, तर अशा पद्धतीने ती विस्कोसिटीचं जे काही होत होतं तसलं काही तुम्हाला दिसायला भेटणार नाही. त्यामुळे जर क्लेमध्ये मी रॉकेल जर का वापरलं ना तर तुम्हाला मूर्तीच बनवता येणार नाही. क्लिअर झालं का रे. तुम्हाला दिवाच बनवता येणार नाही, तुम्हाला मूर्तीच बनवणार नाही. तुम्ही करून बघा. तुम्ही एखादी चिकन माती घ्या, त्याच्यामध्ये रॉकेल टाका आणि तुम्ही बनवायचा प्रयत्न करा की चाल बाबा मी काहीतरी शेपमध्ये काहीतरी बनवून बघतो, तर तुम्हाला कळून जाईल काय काही बनणार नाही. राईट. तो नोट पॉईंट लिहून घ्या. फाईन ग्रेन does not become plastic when non-polarizing liquid like kerosene, naphthalene is added in it. लक्षामध्ये. जर हे समजा तुम्ही त्या फाईन ग्रेनमध्ये जर का ॲड करून टाकले तर तुम्हाला प्लास्टिसिटी भेटणार नाही. सो नॉन पोलरायझिंग लिक्विड कोणते असतात, केरोसिन असतो, नॅफ्थॅलिन असतो, राईट की नाही. तो केरोसिन नॅफ्थॅलिन जे आहे नॉन पोलर मटेरियल जर का तुम्ही लिक्विड जर का तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला प्लास्टिसिटी दिसायला भेटणार नाही. हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. राईट. कहाणी तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्यायची नंतर बसून. आता आपल्याला प्लास्टिक लिमिट डिटर्मिनेशन बघायचं आहे, कसं डिटर्मिन करायचं. ठीक आहे. सो प्लास्टिक लिमिट डिटर्मिनेशन की यार असं कोणतं वॉटर कंटेन आहे ज्याला मी प्लास्टिक लिमिट म्हणू, बरोबर की नाही. आता कसं डिटर्माइन करायचं, त्यासाठी आपल्याकडे छोटंसं प्रॅक्टिकल काय आहे बरं का. ऐका सगळ्यांनी. आपण काय करतो, 425 मायक्रॉन सीवच्या खाली पडलेली जी माती आहे तिला उचलली. किती उचलणार, 15 ग्रॅम. तो काट्यामध्ये मोजून घेतलं, 15 ग्रॅम एवढी मी ती माती उचलून घेतली, ती फाईन ग्रेन सॉईल उचलून घेतली.
त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार, पाणी ॲड करून एक पेस्ट बनून जाणार. ठीक आहे, बनली पेस्ट. आता आपण काय करतो, ती जी पेस्ट बनणार आहे तो, आणि पाणी किती ॲड करायचं, मोकार पाणी नाही ॲड करायचं. पाणी असं ॲड करा जेणेकरून एक गोळा बनेल. काय बनेल बरं का, त्या मातीचा एक गोळा बनेल. गोळा कसा, लाडू कसा बनतो ना, लाडू, असा लाडू बनवून टाकला मी, असा लाडू बनलेला आहे. आता काय करायचं, एक ग्लासची एक प्लेट घ्यायची, काचेची एक प्लेट घेतली. ते प्लेटला खाली ठेवलं आणि तो लाडू बनवला होता आपण, तो लाडू त्या काचेच्या प्लेटवरती ठेवतो आणि त्याला मी रोल करतो. रोल कसं करतो बरं का, ते शेवळ्या असतात का, आपण शेवळ्या कसं बनवतो तसलं त्या गोल लाडूला अशा पद्धतीने शेवळ्या बनवतो समजा. मग ते काय होतील बरं का, तर तो जो काय आहे तो थोडा लांब, त्याचा लांब होत जाईल. तो लांब करत जा. कोणत्या लेवलपर्यंत लांब करत जा, 3 mm डायमीटर राहील एवढ्या लेवलपर्यंत आपण त्याला काय करत आहोत, शेवाळ्या बनवतो आपण. 3 mm जे काही डायमीटर आहे ना त्याचं, तो त्या लाडूपासून आपण शेवाळ्या बनवतो आहे 3 mm डायमीटर एवढं. आता मॅटर काय होऊन जाईल बरं का, केलं करत गेलो, राईट की नाही, आणि तुकडा तुटला नाही म्हणजे काय बरं का, हा जो लाडू बनवला होता आपण, याला ग्लासच्या प्लेटवरती जेव्हा आपण असं रोल करत आपण 3 mm डायमीटरचा थ्रेड बनवायचा, आपल्याला तो थ्रेड बनवायचा आहे, राईट की नाही. आणि मला दिसायला भेटलं 3 mm डायमीटरचा थ्रेड बनून गेला, पण तो तुटला नाही बरं का, ब्रेक झाला नाही, कुठे ब्रेक झाला नाही. मग मी पुन्हा काय करणार, पुन्हा त्याला गोळा करणार, पुन्हा त्याचा लाडू बनवून टाकणार तिथंच बरं का, तिथून त्याला गोळा करायचं, पुन्हा त्याचा लाडू बनवून घ्यायचा, पुन्हा काचेच्या प्लेटवरती तिथंच ठेवायचं, पुन्हा त्याला काय करायचं, पुन्हा त्याला रोल करायचं आणि पुन्हा एक थ्रेड बनेल. थ्रेड बनला का, तो थ्रेड बनल्यानंतर पुन्हा 3 mm चा थ्रेड बनवून गेला गड्या, पुन्हा 3 mm चा बनवून गेला, पुन्हा त्याला गोळा करा, पुन्हा लाडू बनवा, पुन्हा काचेच्या याच्यावर ठेवा, पुन्हा रोल करत जा. आता मला दिसणार काय बरं का, रोल करत गेलो मी, 3 mm डायमीटरपर्यंत मी गेलो, आणि काय झालं बरं का, तुटून गेला. तो तुटून गेला, तो थ्रेड जो ना आता तुटायला लागून गेला. मग आपण काय करणार, आता प्रॅक्टिकल थांबून घेणार. तिथलं जो की ना थोडासा भाग, एखादा तुकडा उचलणार, त्याला वाटीमध्ये ठेवून देणार, ओव्हन ड्रेनमध्ये नेणार, ओव्हन ड्रेनवरून वॉटर कंटेंट काढून टाकणार. तो जो वॉटर कंटेंट असेल आपला, त्या वॉटर कंटेंटला मी प्लास्टिक लिमिट म्हणून देतो. क्लिअर झालं का, काय केलं मी तर, क्लिअर झालेलं नाही आहे. ठीक आहे, क्लिअर झालं नाही, तुम्ही वाक्य लिहून घ्या, मी पुन्हा सांगतो, पटकन लिहून घ्या. लिक्विड लिमिट डिटर्मिनेशनमध्ये आता आपण फ्रॉम डिटर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, वाक्य लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल, पुन्हा मी सांगतो तसं. फ्रॉम डिटर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, प्लास्टिक लिमिट डिटर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण प्लास्टिक लिमिटला कसं डिपेंड करतो बघा. प्लास्टिक लिमिट तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन विचारतं बरं का, प्लास्टिक लिमिट म्हणजे काय, खाली ऑप्शन देतील, आणि डिटर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने ती डिफिनेशन दिलेली असेल, राईट. सो फ्रॉम डिटर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, प्लास्टिक लिमिट इज डिफाइंड ॲज मिनिमम वॉटर कंटेंट at which soil just begin to crumble or crack when rolled into a thread of 3 mm डायमीटर. आलं लक्षामध्ये, काय करत जबर आपण, ठीक आहे, ही वाली कहाणी. सो डिटर्मिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण प्लास्टिक लिमिटला डिपेंड करू शकतो. हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की जेव्हा आपण 3 mm डायमीटर बनवण्यासाठी जेव्हा आपण तळमळ करत होतो, तेव्हा तो 3 mm डायमीटर हे करत असताना तुटून गेला. तुटला तो, आता तुटला ना, काय करायचं, एखादा कोणता पण तुकडा उचलायचा, वाटीमध्ये ठेवायचा आणि वॉटर कंटेंट काढून घ्यायचं. जे वॉटर कंटेंट असेल तेच तर आपलं प्लास्टिक लिमिट आहे. ठीक आहे, तेच आपलं काय प्लास्टिक लिमिट आहे. पुढचं काय, 15 ग्रॅम एअर ड्राईड 15 ग्रॅम एअर ड्राईड सॅम्पल ऑफ सॉईल passing through 425 मायक्रॉन sieve is mixed with sufficient amount of water so as to make it plastic. प्लास्टिक म्हणजे तुम्हाला
तो लाडू तयार करता येईल तसलं काही तर, ठीक आहे, काही पण बनवता येईल असं, म्हणजे कुठे पण रोल केलं डिफॉर्मेशन व्हायला पाहिजे असं. तर एवढं पाणी ॲड केलं जेणेकरून त्याला थोडीफार प्लास्टिसिटी आली गड्या. ओके. हां, आता मी काय केलं, ठीक आहे, ते याच्यामध्ये 15 ग्रॅमची हे केलं तो गोळा बनवलेला आहे. आता त्याला काय करायचं, ग्लासच्या प्लेटवरती घ्यायचं, त्या गोळ्याला ठेवायचं आणि आपला जो हाताचा जो पाल्म आहे त्या हाताच्या पाल्मने काय करायचं, त्याला बरोबर रोल करायचं करत राहायचं. कितीपर्यंत 3 mm डायमीटर बनवायचा. तो आता पहिल्या याच्यामध्ये 3 mm डायमीटर बनून गेला आणि काही तुटलं नाही. मग पुन्हा मी त्याला काय करणार, पुन्हा त्याचा लाडू बनवणार, काचेवरती ठेवणार, त्याच्याच बरं का, जे चालले त्याचंच जे चाललेले कंटिन्युएशनमध्ये त्याचंच. पुन्हा त्याला आता जे पूर्ण थ्रेड बनला होता त्या थ्रेडला पुन्हा गोळा करणार, त्याचा लाडू बनवणार, ग्लासच्या प्लेटवर ठेवणार, पुन्हा रोल करणार. पुन्हा 3 mm बनून गेला. चला बाबा, पुन्हा अजून त्याला गोळा करा, लाडू बनवा, ग्लासच्या प्लेटवर तिथंच ठेवा, रोल करत जा. आता रोल करत गेलो 3 mm डायमीटर बनवण्याच्या याच्यामध्ये, आता तुटून गेला, तो तुटला. आता क्रम्बल झाला, त्याला उचलून घ्या, 1 करून टाका प्लास्टिक मीठ. क्लिअर आहे का? अशा पद्धतीने हे असतं. आता क्लिअर झाला का तुम्हाला? क्लिअर आहे का हे? राईट. हां, तर बघा पुढचं वाक्य, अ बॉल फॉर्म with about 8 gram of this plastic soil. 8 gram of this plastic soil. आता तुम्ही 15 ग्रॅम सॉईल घेतली होती, फक्त 8 ग्रॅमच्याच प्लास्टिक सॉईलचा काय करायचं बघा. घेतली होती तुम्ही 15 ग्रॅम, पण तुम्हाला जो चेंडू बनवायचा आहे तो किती बरं का, 8च ग्रॅमचा. जास्त सगळं थोडी वापरत बसणार आपण. 15 ग्रॅमचा मी घेतलेला आहे, पाणी टाकून त्याचा मी बनवलेलं आहे प्लास्टिक याच्यामध्ये, पण मी फक्त 8च ग्रॅमचा एक हे थोडंसं 8च ग्रॅमची माती घेतो आणि त्याच्यापासून एक बॉल फॉर्म करतो. ठीक. सॉईल झालं का. अ बॉल इज फॉर्मेड विथ अबाउट 8 ग्रॅम ऑफ सॉईल. दिस प्लास्टिक soil and it roll between finger and glass plate into thread of 3 mm diameter. राईट. 3 mm. तो काय करायचं, त्याला रोल करायचं, आपल्या फिंगर्स अँड ग्लास प्लेट याच्यामध्ये ठेवून त्याला रोल करायचा, थ्रेड बनवायचा 3 mm डायमीटरचा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल्या 3 mm डायमीटर बनतोय का नाही बनतोय, हे कसं ओळखायचं गड्या? रे 3-4 प्रश्न उठू शकतात. हे असं आपण काय करत बसलोय तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का. सुरुवातीला मी त्याला पाणी ॲड केलं होतं ना, त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये ना प्लास्टिसिटी, सफिशियंट प्लास्टिसिटी, खूप जास्त प्लास्टिसिटी आणून टाकली, म्हणजे मी आता कुठे रोल बी केला ना तरी तो कुठे शेप घेईल एवढं जास्त. परंतु आपल्याला असं वॉटर कंटेंट शोधायचं आहे की जस्ट प्लास्टिसिटी आलेली असावी, असं मला वॉटर कंटेंट शोधायचं आहे. मग मी हे प्रॅक्टिकल असं का केलं बरं का, मी त्याला असं हे करून, जेव्हा पण तुम्ही त्याला ग्लासच्या प्लेटवरती त्याला असं रब करतायत ना, फ्रिक्शन फोर्स क्रिएट होतोय. फ्रिक्शन फोर्स म्हणजे उष्णता तयार होते. उष्णता तयार झाली म्हणजे काय, त्याची वाफ होऊन जाईल आणि पाणी त्याच्यामधून उडत जाईल. तुम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी जास्त पाणी ॲड करून टाकलेलं आहे. मग ते पाणी काय होईल बरं का, तुम्ही जेव्हा रोल करणार ना, फ्रिक्शनमुळे ते पाणी काय होईल, उडत जाईल. पाणी उडत जाईल. मग आता पहिल्यांदा जेव्हा हे करायला गेलो ना, काहीतरी पाणी त्याचं कमी झालं, पुन्हा रोल करून हे करणार, काहीतरी पाणी कमी झालं. मग तिसऱ्यांदा असं घडलं की रोल करायला गेलो आणि ते तुटून गेलं. म्हणजे काय बरं का, याच्यामध्ये जो वॉटर कंटेंट असेल ना, तोच आपला काय आहे बरं का, तोच आपला कारण की तुटून का गेला. प्लास्टिक कोणाला म्हणतो आपण, प्लास्टिक आपण त्याला म्हणतो की तो तुटायला नको, पण हा तुटून गेला ना, मग हेच वॉटर कंटेंट जे ना, तेच आपलं प्लास्टिक लिमिट आहे. ठीक आहे. द सॉईल, पुढचं काय, द सॉईल इज रिमोल्डेड अगेन. पुन्हा त्या थ्रेडला पुन्हा गोळा करा, त्याचा बॉल बनवा. सॉईल इज रिमोल्डेड अगेन into a ball and rolled again into the thread of 3 mm dia, up to an extent कुठपर्यंत तुम्हाला हे करत बसायचं बरं का, कुठपर्यंत असलं प्रोसिजर करायचं आहे. गोळा करा, क्रम्बल करा, गोळा करा, थ्रेड बनवा, कुठपर्यंत, अप टू अन एक्सटेंट इट बेगिन्स क्रम्बल म्हणजे तुटणं वगैरे समथिंग. क्रम्बल म्हणजे जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत असं प्रोसिजर करत जायचं. तुटला, उचलायचं. ओके, अशा पद्धतीने. तर आता पुढं काय, द क्रम्बल thread
crumble thread is tested for its water content and is and term as plastic limit राईट, त्यालाच आपण प्लास्टिक लिमिट म्हणून देतो. क्लिअर. पुढचं काय, ॲन ॲव्हरेज. आता हे एकदा नाही करत बसायचं. आता तुम्हाला आता काय म्हणा यार की तू डायमीटर कसा मेजर करायचा, 3 mmचाच बनला आहे की नाही, आपण करत गेलो 3 mmचाच बनला आहे का नाही हे आपल्याला कसं कळणार, एकतर एक्सपिरियन्सने कळणार किंवा मग पट्टी घेऊन मोजत बसायचं. ठीक आहे. अनुभववाला व्यक्तीला कळून जातो की त्याला बाबा तू रोल करत जाईल, त्याला कळून गेलं 3 mmचा डायमीटर बनून गेला. एवढं जर का समजा त्याने खूपदा प्रॅक्टिकल जर का केलं असेल त्याला माहिती आहे ना मग 3 mmचा डायमीटर बनला आहे की नाही. ठीक आहे. तो आता ॲव्हरेज घ्यायचं आहे. ॲव्हरेज ऑफ थ्री टेस्ट is considered as final result. आणि या तिघांचा ॲव्हरेज घेऊन तो कशा बरं का, पहिल्यांदा केलं त्याचा काहीतरी वॉटर कंटेंट आला असेल, दुसऱ्यांदा केलं त्याचा काही वॉटर कंटेंट आला, तिसऱ्यांदा केलं त्याचा काही वॉटर कंटेंट आला, तो 3 जे रिझल्ट आले होते यांचा ॲव्हरेज घ्यायचा आणि जो काही तुम्हाला रिझल्ट भेटेल तो आपला फायनल रिझल्ट. क्लिअर. अशा पद्धतीने आपलं प्लास्टिक लिमिट संपलेलं आहे. बोला कोणाला डाऊट आहे का रे, प्लास्टिक लिमिट कळालं का, लिक्विड लिमिट संपलं, प्लास्टिक लिमिट संपलं, हे कळालं का सांगा पहिले. राईट. तो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला. आता तिसरा आहे आपला श्रिंकेज लिमिट. कन्सेप्टला कुठे न्यायचं नाही, नसेल समजलं तर मला सांगा, वाटलं मी पुन्हा सांगत. ठीक. श्रिंकेज लिमिट काय बरं का, डायग्राम काढून घेऊ. इथं आहे काही तर, आता तुम्ही तर पद्धतशीर डिपेंड करून देणार त्याला काय की यार हे असं वॉटर कंटेंट आहे की थोडं जरी पाणी वाढवलं तर सेमी सॉलिडमध्ये चालला जाईल, थोडं जरी पाणी कमी केलं तर मी सॉलिडमध्ये चालला जाईल. हे असं वॉटर कंटेंट आहे. राईट की नाही. किंवा आपण म्हणणार काय बरं का, तुम्हाला नाही वाटत का श्रिंकेज लिमिट म्हणजे त्या बाउंड्रीवरती जे वॉटर कंटेंट आहे ते वॉटर कंटेंट कोणाच्या करस्पॉन्डिंग असेल माहिती आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन जिथं बरोबर 1 झालेली आहे तेव्हा जे वॉटर कंटेंट असेल ना ते असणार आहे आपलं. लक्षामध्ये तुम्ही पाणी ॲड करतायत, हवा बाहेर चालली जाते, पाणी ॲड करतायत, हवा बाहेर चालली जाते. आता काय होईल, आता थोडं जरी पाणी ॲड केलं ना मी, अख्खी हवा बाहेर चालली जाईल आणि अख्खी व्हाईट्स जे आहेत ना ते पाण्याने भरले. तर बरोबर जेव्हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन आता 1 झालं तेव्हाचं जे वॉटर कंटेंट असेल त्याला आपण काय म्हणून देणार, त्याला म्हणणार आपण श्रिंकेज लिमिट. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की बाबा हे श्रिंकेज लिमिट. मग लोक लय भारी आयडिया करून टाकतात, श्रिंकेज लिमिट लगेच काढून टाकतात. कसं काढतील बरं का, की श्रिंकेज लिमिट हे असं वॉटर कंटेंट आहे म्हणे जिथे एस इक्वल टू किती व्हायला सुरुवात होतो, एस इक्वल टू 1 व्हायला सुरुवात होतो. मग एस इक्वल टू 1 होत असेल तर मग आपण याला कसं काढणार, आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो सेवागार शेवगा, एसी इक्वल टू WG. हे फॉर्म्युला आपल्याकडे असतो. मग मी काय बोलतोय, एस इक्वल टू 1 असेल, मग एस इक्वल टू जर 1 असेल ना तर वॉटर कंटेंट जे भेटेल तुम्हाला WS तो काय असेल माहिती आहे का, ते असेल, तो हा W काढायचा मला E/G. झालं खल्लास. परीक्षेमध्ये एवढी हुशारी लावतात, परीक्षेमध्ये आपल्याला वाईड रेशो देऊन देतात, मातीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण देऊन देतात, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तुम्हाला म्हणतात श्रिंकेज लिमिट काढा, तुम्ही सरळ WS इक्वल टू E/G करून काढून टाकतात. ती कहाणी पुढची होती पण सहज एक तुम्हाला सांगून दिलं. आता गमत बघा. तर श्रिंकेज लिमिट म्हणजे काय बरं का, श्रिंकेज लिमिट म्हणजे काय आहे, श्रिंकेज लिमिट हे मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणतात की आता आपण काय बोललो, लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिटपर्यंत शब्द वापरतो मिनिमम. आता श्रिंकेज लिमिटला डिपेंड करण्यासाठी एक शब्द वापरतो मॅक्झिमम. हे असं मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे की हे असं मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे की थोडं जरी वॉटर कंटेंटला मी जर का रिडक्शन केलं ना तर व्हॅल्यूमध्ये चेंज होताना दिसायला भेटणार नाही. बघा किती भारी डिफिनेशन काढल्यात लोकांनी. हे असं मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे म्हणे की याच्यापेक्षा वॉटर कंटेंट जर का आपण कमी करत गेलो ना, हे असं मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे, याच्यापेक्षा जर का आपण वॉटर कंटेंट कमी करत गेलो ना तर व्हॅल्यूमध्ये काही चेंज होणार नाही. कळालं का, क्लिअर होते का तुम्हाला. कन्सेप्ट आहे सोपी सरळ, राईट की नाही. तो होणार नाही तर त्या वॉटर कंटेंटला आपण श्रिंकेज लिमिट म्हणून देणार, राईट की नाही. मग चला लिहा पटकन श्रिंकेज लिमिटबद्दल. श्रिंकेज लिमिट डिनोटेड बाय समथिंग WS. पहिलं वाक्य, इट इज डिफाइंड ॲज मॅक्झिमम. मी 2 तास घेईल बरं का रे. आता ऐका, 1 तारीख आहे परवापासून 1 तारखेपासून मी 2 तास GT घेत जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला वही बनवून घ्या, वही पेन तुमच्याकडे असायला पाहिजे, तुम्हाला लिहत सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. सो इट इज डिफाइंड ॲज मॅक्झिमम वॉटर कंटेंट. पुरा महिना लागून जाईल GTला, फाउंडेशन वगैरेला. मी काही करणार पण नाही.
कारण की मला महिन्यामध्ये 5 विषय संपवायचे आहेत आणि मी 3 महिन्यामध्ये मी जवळजवळ महिन्यामध्ये जर का मी 5 विषय, 5 नाही 6 विषय संपणार आहे मी, कारण की SA1 SA2 2 विषय आहेत ते, राईट का. आणि आता 20 तारखेपर्यंत कशी बी संपून जातील, भलेही महिना लागला तरी चालेल. या महिन्यामध्ये 6 विषय संपतील, या महिन्यामध्ये जवळजवळ 5 विषय संपतील, 5 विषय संपतील या महिन्यामध्ये, 5 विषय संपतील. मग 5 विषय जर का समजा जूनमध्ये संपत असतील तर जुलैमध्ये 5 विषय संपतील, जून जुलै ऑगस्टमध्ये पुन्हा 5 विषय संपतील आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 5 विषय संपून जातील. अशा पद्धतीने जर का टार्गेट ठेवलं तर 20 विषयांची रिव्हिजन सगळं एकदम परफेक्ट, कोणताच क्वेश्चन असा होणार डायरेक्ट 400 पैकी 350 जाईल जर असा अभ्यास असेल तर आणि डोक्यामध्ये असेल तर. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला मी जसं सांगतो तसंच करत जायचं. फक्त आपलं टार्गेट काय आता, काही बी हालतमध्ये या महिन्यामध्ये 5च विषय संपवायचे आहेत, बाकी काय मस्त्या करायच्या आहेत करायच्या काही बी. ठीक. सो इट इज द डिपेंड ॲज मॅक्झिमम वॉटर कंटेंट ॲट विच फर्दर रिडक्शन in water content of soil does not lead to reduction in volume of water, right, as below. ठीक आहे. रिडक्शन व्हॉल्यूम ऑफ सॉइल इथपर्यंत स्टॉप करून घ्या, राईट का. सो या इथपर्यंत आपली एक डिफिनेशन बनून गेली. आता याच्या खालचं एक वाक्य, ॲज बिलो श्रिंकेज लिमिट WS ॲज बिलो श्रिंकेज लिमिट रिप्लेसमेंट ऑफ वॉटर. हे तुम्हाला माहिती बरं का, हे वाक्य जे लिहून देते हे तुम्हाला माहिती. रिप्लेसमेंट ऑफ वॉटर by air in equal volume take place while reducing the water content. अर्थ लावा, वाक्याचा अर्थ लावा. इथूच क्वेश्चन बनतात मोकार. बघा काय काय सांगितलं बरं का. हे मॅक्झिमम हे असं बघा, श्रिंकेज लिमिट जो काय आहे ते असं वॉटर कंटेंट, मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे की त्याच्यामधून थोडं जरी का वॉटर कंटेंट आपण कमी करून टाकलं ना तरी सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये काहीही चेंज होणार नाही. बरोबर, इथपर्यंत झालं. पुढे काय बोलतोय मी की या श्रिंकेज लिमिटच्या खाली श्रिंकेज लिमिटच्या खाली जर तुम्ही वॉटरला जर का समजा रिड्यूस करत असणार, पाणी जर का कमी झालं तर हवा येऊन जाईल, तर वॉटर कंटेंट जर तुम्ही कमी करत गेलात ना तर त्याची जागा हवा घेऊन घेईल, त्यामुळे सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये काहीही चेंज होणार नाही. राईट. रिप्लेसमेंट ऑफ वॉटर बाय द इक्वल अमाऊंट ऑफ एअर टेक प्लेस व्हाईल रिड्युसिंग द वॉटर कंटेंट. तर पाणी कमी करत गेला ना तुम्ही तर हवा त्याची जागा घेऊन घेईल. क्लिअर झाला का पॉईंट. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असावा. पुढचं, राईट. तो अजून पुढे काय बरं का, अजून दुसरी डेफिनेशन दिली. इट मे बी डिफाईन्ड ॲज मिनिमम वॉटर कंटेंट. आता मॅक्झिममची कहाणी, कुठे मिनिमम म्हणतात कुठे मॅक्झिमम म्हणतात, इथंच चुकवतात. एकदम परफेक्ट चुकवतो तो, एकदम हुशार आहे. एमपीसी सारखी हुशार कोणीच नाही आहे, ते तुम्हाला इथंच बरोबर चुकवते. राईट की नाही. ते काय मिनिममचं मॅक्झिममचं करून टाकलं ना तर माणूस डोकं खाजत राहतो यार. 2 तर कटून जातात पण 2चं काही हे नाही. नशिबामध्ये असतं तर लागून जातं, नशीब आपलं हे असतं तर ते चुकून जातं. राईट. सो इट मे बी डिफाईन मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच soil is completely saturated. बरोबर. लावला का तुम्ही, डोकं लावला का इथं बघा बरं का. हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे, हे असं कम से कम मिनिमम वॉटर कंटेंट आहे की आत्ता आपली माती काय झाली, सॅच्युरेटेड झाली, कम्प्लिटली सॅच्युरेटेड झाली. बरोबर की नाही. हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की ज्यानं आपली माती आता काय करून टाकली, बरोबर सॅच्युरेटेड करून टाकली. क्लिअर आहे हा पॉईंट क्लिअर आहे. अजून दुसऱ्या पद्धतीने पण सांगतील बरं का की श्रिंकेज लिमिट हे असं आहे की श्रिंकेज लिमिटमधून आपण थोडं जरी वॉटर कंटेंट वाढवलं तर आपण सेमी सॉलिडमध्ये चाललं जाऊ आणि थोडं जरी पाणी कमी करून टाकलं तर आपण सॉलिडमध्ये चाललं जाऊ. त्याचा मिनिंग काय होते बघा. श्रिंकेज लिमिट सॉइल पासेस फ्रॉम सेमी सॉलिड state of consistency
टू सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी टू सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी अँड व्हाईस वर्सा. क्लिअर झाला का? काय म्हणलो मी तुम्हाला ते कळालं तुम्हाला. थोडंसं वाढलं की पुढे चालला गेलो, मागे चालला गेलो, अशा पद्धतीने एवढं जे मी बारीक बारीक शिकवतो ना तुमच्या डोक्यामध्ये पक्क चाललं जाईल. सॉलिड नंतर सेमी सॉलिड येतं, प्लास्टिक येतं. मग MPSC काय करते, MPSC वरच्या लेवलला क्वेश्चन विचारले समजा, कन्फ्युजन कितीही विचारू द्या, वरच्या लेवलला विचारेल तुम्ही पटकन गोल होईल तुमचा विचार, तिथं कमी होईल. आलं लक्षामध्ये? परीक्षामध्ये विचार करायचा टायमिंग तुम्ही वाचू शकतात कधी, जेव्हा तुम्ही खोलमध्ये अभ्यास करतात, अशी पद्धत. तर आता पुढे आता आपण बघतो यार की यार लिक्विड लिमिट जर का समजा एखाद्या याचं जास्त मातीचं लिक्विड लिमिट समजा 2 माती ठेवल्या आहेत तुमच्यासमोर. हां, ही एक माती आणि ही एक माती, श्रिंकेज लिमिटची बात करतो. हां, मला एक बात सांगा बरं का, मी तुम्हाला अगोदर पण बोललो होतो, जर का समजा या 2 माती आहे, याचा लिक्विड लिमिट 10 आहे समजा, 10 युनिट काहीतरी. हां, आणि याचा 10% आणि याचा लिक्विड लिमिट जो आहे ना समजा हा 20%. याच्यावरून तुम्हाला काय माहिती भेटते ते कोण सांगेल? याच्यावरून तुम्हाला काय माहिती भेटते ते कोण सांगेल मला? जर लिक्विड लिमिट जास्त असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असते, आठवते का? जर लिक्विड लिमिट जर का समजा जास्त असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असती भागेश्वरी? जास्त असती. ही कहाणी आपण अगोदर बघितलेली आहे. आलं लक्षात? ही कहाणी बघितली. मग तिथं मला कंप्रेसिबिलिटी करत होती. आता या लिक्विड लिमिट दोन माती आपल्याकडे पडलेल्या आहेत, 10%, 20%. आता हे लिक्विड लिमिट होतं, याच्या ठिकाणी मी याचं यस करून टाकतो, श्रिंकेज लिमिट झालं. जर समजा 2 मातींचं मला श्रिंकेज लिमिट दिलेलं आहे, तर याच्यावरून आपण काय अंदाज लावतो? तर लक्षात घ्या, याच्यावरून आपण असा अंदाज लावतो, ज्या मातीचा श्रिंकेज लिमिट जास्त आहे, ती माती जास्त कंप्रेसिबल. सो बघा, जी मातीचा श्रिंकेज लिमिट जास्त आहे ती माती कमी कंप्रेसिबल आहे, तिच्यामध्ये व्हॅल्यूम चेंज कमी होते. म्हणजे फोर्स लावल्यावरती लगेच असं खाली कमी नाही होणार, व्हॅल्यूम चेंज कमी होते, कंप्रेसिबिलिटी कमी दिसायला भेटेल. तो कंप्रेसिबिलिटी कमी कोणाची असते? लक्षात घ्यायचं, कंप्रेसिबिलिटी कमी कोणाची असते? ज्याचा श्रिंकेज लिमिट जास्त आहे त्याचा. आणि कशा पद्धतीने समजून सांगतो बघा आता. कशामध्ये तुम्हाला कळून जाईल, ते कशा पद्धतीने कळून जाईल, आपण कन्सेप्ट समजून घेऊ. समजा बघा, 2 पेन वापरतो, एक पिवळा पेन वापरतो, दुसरा कोणता तरी, ठीक आहे. तर समजा पहिला पिवळा पेन वापरतो मी, हिरवा पेन वापरला. तो अशा पद्धतीने दिसायला भेटतं आहे. आणि दुसरं जे काय आहे, ओके. हां, आता हिरवा कलर जो काही आहे तो एक माती आहे, त्या मातीचं तुम्हाला जो काही श्रिंकेज लिमिट आहे ते इथं दिसतं आहे. सो ठीक आहे, पहिली जी हिरव्या कलरची जी माती आहे ना, तिचा जो श्रिंकेज लिमिट आहे तो असा लिहिला आहे मी. आणि दुसरी जी पिवळ्या कलरची माती आहे, तिचा जो काही श्रिंकेज लिमिट आहे ना, त्याला मी अशा पद्धतीने लिहितो समजा WS2, राईट. आता आपण गंमत बघू बरं का, काय दिसायला भेटते मला. मी काय करतो आहे, गुलाबी कलर घेतो. आता एक गुलाबी कलर घेतो. माझ्या लक्षामध्ये येईल काय बरं का, तो वॉटर कंटेंट इथपर्यंत झालं. इथं सुरुवातीला मातीमध्ये गोष्टीला समजून घ्या काय सांगतोय. आता मी काय केलेलं आहे, दोघं लाईन पॅरलल येते. तो हिरवी जी सॉईल 1 आहे, पिवळी जी आहे सॉईल 2 आहे. आता आपली जी माती आता पडलेली ना, तिच्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे ना म्हणे, ती रे W1 एवढे. ते किती आहे? W1. आता या घडीला तर मी काय करतोय बरं का, आता मी काय करतोय बघा, मी त्या W वरून जे काही ना, मी W वरून जे ना वॉटर कंटेंट कमी करत आलो. तर वॉटर कंटेंट जेव्हा मी कमी करत आलो ना, श्रिंकेज लिमिटपर्यंत पोहोचून गेलो मी. कोणती? पिवळ्या मातीचं. तो पिवळ्या मातीचं म्हणजे मला काय दिसायला भेटते की आता पिवळ्या कलरची जी माती आहे तिच्यामध्ये वॉटर कंटेंट W1 आहे. मी पाणी कमी करत आलो आणि मी श्रिंकेज लिमिटपर्यंत पोहोचून गेलो त्या पिवळ्या मातीचं. सेम दुसरी एक माती होती, तिच्यामध्ये पण वॉटर कंटेंट W1 एवढा होता. तिच्यामध्ये पण वॉटर कंटेंट किती होता? W1 एवढा होता. आता मी काय करतोय, पाणी उडवत जातोय, राईट की नाही? तुम्हाला लक्षामध्ये काय येईल बरं का, लक्षामध्ये काय येईल बघून घ्या. तर लक्षामध्ये आपलं काय येईल की मला इथं अशा पद्धतीने काय दिसायला भेटेल, एवढा टाईम मला जास्त लागेल. तो आता तुम्ही व्हॅल्यूम चेंजची कहाणी बघा बरं का, काय दिसायला भेटते. ही वाली याला पुढे नेतो, इथपर्यंत नेतो.
ठीक आहे. काय काय केलं मी समजून घ्या गोष्टींना. ही गुलाबी कलरची जी लाईन होती ही सेम कॉन्स्टंट वॉटर कंटेंटची आहे. तर पिवळ्याचं पण वॉटर कंटेंट किती एवढंच. वॉटर कंटेंट जर त्याचं एवढं असेल त्याचं व्हॅल्यूम किती असेल, हे व्हॅल्यूम त्याचं हे असेल. मग त्याला काय म्हणतो बरं का मी, त्याला व्हॅल्यूम मी काहीतरी म्हणतो. समजा इथे व्हॅल्यूम आहे, हे व्हॅल्यूम दाखवलं. आणि जी काही वरची माती आहे हिरवी माती, W1 जेव्हा W1 एवढं वॉटर कंटेंट असेल तेव्हा त्याचं व्हॅल्यूम काय असेल, समजा V1 असेल. राईट. आणि पिवळ्याचं व्हॅल्यूम किती असेल, समजा ते पिवळा असेल समजा V2. राईट. W1 एवढं वॉटर कंटेंट असताना पिवळ्या मातीचं व्हॅल्यूम किती आहे, पिवळ्या मातीचं व्हॅल्यूम जे आहे ते W2 आहे, सॉरी V2 आहे. आणि हिरव्या कलरच्या मातीचं जे काही व्हॅल्यूम आहे तो V1 आहे. परंतु आता मी वॉटर कंटेंट कमी करत आलो आणि मी कुठपर्यंत आलो बरं का, या श्रिंकेज लिमिटपर्यंत आलो. तर तेव्हा तुम्हाला व्हॅल्यूम भेटेल, तो व्हॅल्यूम मला एकच भेटतोय, तो म्हणजे हा वाला काहीतरी V. तुम्ही मला सांगा, मी इथून ते इथपर्यंत आलो आणि ही वाली माती जे इथून ते इथपर्यंत आलो, व्हॅल्यूम चेंज मला कोणामध्ये जास्त दिसायला भेटतोय बरं का. चला आता मला तुम्ही सांगा, वॉटर कंटेंट W1 एवढं वॉटर कंटेंट जेव्हा होतं ना, तेव्हा हिरव्या कलरच्या मातीचा व्हॅल्यूम V1 होता. वॉटर कंटेंट W1 जेव्हा होता ना, पिवळ्या कलरच्या वॉटर कंटेंटचं जी की माती आहे तिचं व्हॅल्यूम V2 होता. आता आपण पाणी काढत गेलो आणि पाणी काढत जो आहे ना, आपण डायरेक्ट कुठे पोहोचलो, आपण डायरेक्ट व्हीला पोहोचून गेलो. मग तुम्हाला मी म्हणतोय की पाणी काढल्यामुळं व्हॅल्यूम चेंज कोणाचा सगळ्यात जास्त होतोय, व्हॅल्यूम चेंज कोणाचा जास्त होतोय, कोणत्या मातीचा होतोय सांगा बरं रे. ग्रीनचा. तर ग्रीनचा होतोय का बरं बघा. ग्रीनचा होतोय. तर आपल्या लक्षामध्ये येते यार की ग्रीनवाला ना जास्त खाली होतोय, ग्रीनमध्ये व्हॅल्यूम चेंज जास्त होते. मग ग्रीनचं व्हॅल्यूम चेंज जास्त होते म्हणजे ग्रीन कुठे हा इथे, आणि त्याचा हे बघा श्रिंकेज लिमिट काय त्याचं कमी. मला काय भेटतंय माहिती आहे का, मला माहिती काय भेटली, ज्याचा श्रिंकेज लिमिट कमी त्याच्यामध्ये व्हॅल्यूम चेंज जास्त होतो. कळालं का इथून, आता कळालं असेल का नसेल बघा. ज्याचा श्रिंकेज लिमिट कमी त्याच्यामध्ये व्हॅल्यूम चेंज जास्त दिसायला भेटतो. म्हणजे याची कंप्रेसिबिलिटी काय असती, जास्त असती. व्हॅल्यूम चेंज जास्त दिसणं म्हणजे कंप्रेसिबिलिटी जास्त असणं. याच्यावरून तुम्ही या ग्राफ काढलेला असाल, याच्यावरून तुम्ही काय डोकं लावलं, तुम्ही डोकं लावलेलं आहे समजा अशा पद्धतीने की यार आपण काय बोलणार आता, ज्याचा श्रिंकेज लिमिट समजा श्रिंकेज लिमिट 1 आहे. राईट. तो याचा जो श्रिंकेज लिमिट आहे कमी आहे आणि याचा जो आहे ना हा जास्त आहे. तो ज्याचा श्रिंकेज लिमिट कमी असेल, त्याची कंप्रेसिबिलिटी काय असते, कंप्रेसिबिलिटी जास्त असणार म्हणजे व्हॅल्यूम चेंज जास्त. आणि ज्याचा श्रिंकेज लिमिट जास्त आहे त्याचं कंप्रेसिबिलिटी कमी असेल म्हणजे व्हॅल्यूम चेंज कमी असेल. क्लिअर. तुमच्या भाषेत काय लिहिता येईल ते लिहून घ्या. राईट. तो ग्राफ जो काढलाय तो ग्राफ पण हे करून टाका. राईट. नोट लिहा आता, नोट पॉईंट काय आहे, नोट आहे श्रिंकेज लिमिट गव्हर्न्स द compressibility of soil. श्रिंकेज लिमिट गव्हर्न द कंप्रेसिबिलिटी ऑफ सॉईल. क्लिअर आहे का रे. तो श्रिंकेज लिमिटवरून आपल्याला कंप्रेसिबिलिटी करत असते. लिक्विड लिमिटवरून पण कंप्रेसिबिलिटी कळाली होती, श्रिंकेज लिमिटवरून पण कंप्रेसिबिलिटी कळून जात असते. राईट. आणि काय लिहितोय ब्रॅकेटमध्ये, तर त्याच्याच पुढे ब्रॅकेटमध्ये खाली लिहितोय हायर इज द श्रिंकेज लिमिट, लोअर इज कंप्रेसिबिलिटी. लोअर इज कंप्रेसिबिलिटी म्हणजे काय, व्हॅल्यूम चेंज काय असेल, सो व्हॅल्यूम चेंज इज लोअर. 2 ब्रॅकेट टाकून दिले, कंप्लीट झालं. आलं लक्षामध्ये इथपर्यंत. क्लिअर आहे का इथपर्यंत सांगा. कळालं का. 3-4 तरीक्यामध्ये तुम्हाला श्रिंकेज लिमिटला डिफाईन करता येईल. 3-4 पद्धती आहेत, 3-4 डिफिनेशन लिहून दिलेत. पुन्हा जाऊन वाचा त्याला व्यवस्थित काय सांगितले मी. राईट. आता डिटर्मिनेशन ऑफ श्रिंकेज लिमिट. आता पॉईंट आहे आपला, श्रिंकेज लिमिटला कसं डिटर्माइन करायचं. सो डिटर्मिनेशन ऑफ श्रिंकेज लिमिट. श्रिंकेज लिमिटला डिटर्मिनेट करण्यासाठी एक प्रॅक्टिकल असतं, ते प्रॅक्टिकलचा वापर करत असतो. त्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला 4 गोष्टी लागतात. काय बरं का, मातीचं सुरुवातीचं व्हॅल्यूम, मातीचं ड्राय व्हॅल्यूम,
मातीचं सुरुवातीचं वजन, मातीचं ड्राय वजन, या 4 गोष्टी मला लागतात. या 4 गोष्टी जर का मला भेटल्या तर मी श्रिंकेज लिमिट काढून टाकतो. मग आता तुम्ही म्हणणार की हे 4च गोष्टी का लागतात बरं का, काही एक्सप्रेशन आहे का आपल्याकडे? तर हो, आपल्याकडे काहीतरी एक WS एक एक्सप्रेशन आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये या 4 व्हॅल्यू लागतात. या 4 व्हॅल्यू जर तुम्हाला भेटल्या त्या एक्सप्रेशनमध्ये टाकून द्या, तुम्हाला श्रिंकेज लिमिट भेटून जाईल. मग ते एक्सप्रेशन बनतं कसं आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन आता करणार आहे. ते एक्सप्रेशन कसं बनते सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. मग बघा बरं का, आता काय आहे, आता तुम्हाला मी ते एक्सप्रेशन बनवून दाखवतो. आहेत खूप सारी माहिती पण आहे, पहिले आपण ते समजून घेऊ. बघा काय होतं बरं का, तीन माती घेतो. पहिली माती जी काय आहे ना, असं दाखवतो, एवढी जागा भेटेल बा मला अशा पद्धतीने. तुम्हाला मी फेज डायग्राम दाखवतोय. पहिली जी की माती आहे, इथं हे सॉलिड्स आहे आपले, हे सॉलिड्स आणि हे वॉटर आहेत, राईट. हे सॉलिड्सचं काही चेंज होतं नाही. सॉलिड्स, गलती झाली माझ्याकडून, याला जरा कमी करा. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत. याला पण कमी करा. ओके. तर आता हे इथपर्यंत अशा पद्धतीने या डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत. याची 3 डायग्राम. शेवटचे 2 डबऱ्यांची उंची पण बरोबर आहे, दोघांची उंची बरोबर आहे, पण पहिल्यामध्ये उंची जास्त आहे. आता हे 3 सॅम्पल आहेत बरं का. हे 3 ॲक्च्युली एकच सॅम्पल आहे, पण सुरुवातीला ती माती सुपर सॅच्युरेटेड आहे, नंतर ती सॅच्युरेशनमध्ये आली, नंतर ती ड्राय. तर 3 माती मी घेतली. तर पहिली जी काय आहे, ही पहिली माती, ही काय आपली सुपर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये, सुपर सॅच्युरेटेड. दुसरी जे काही सॅम्पल आहे, म्हणजे सॅम्पल नाही म्हणता येणार, तेच आहे. ती मातीमधलं पाणी आपण काढून टाकलं समजा, तर ते काय आहे, सॅच्युरेशनपर्यंत आलं, ते सॅच्युरेटेड. आणि तिसरं काय बरं का, ही ड्राय सॉईल आपली. सुपर सॅच्युरेटेड सॉईल आहे, ही सॅच्युरेटेड सॉईल आहे, आणि ड्राय सॉईल आहे. ओके. आता बघा, सॉलिड्स काही बदलत नाही, सॉलिड बदलत नाही, त्यांचं वजन जे असेल ते वजन तेवढं राहील, राईट की नाही. तो आता मी व्हॅल्यूमबद्दल लिहितो, मला पेन वापरावा लागेल. समजा मी हा वाला पेन वापरतो. बघा, या पहिला सुपर सॅच्युरेटेड जो सॅम्पल आहे ना, त्याचं वजन जे आहे ना, ते याला मी M1 म्हणतो आहे. सॅच्युरेटेड सॉईलचं सॅम्पल आहे ना, त्याच्या वजनाला मी ना समजा M2 म्हणतो आहे. आणि जो काही आपला तिसरावाला सॅम्पल आहे ना, ड्राईड सॅम्पल, तो ड्राईड सॅम्पलचं वजन किती आहे, त्याला मी MD म्हणतो आहे, राईट, MD म्हणतो आहे. नंतर आता जे सॉलिड्स आहेत ना, त्या सॉलिडच्या वजनाला मी, हे जे सॉलिडचं वजन आहे ना, इथे पण सॉलिड सेम आहे, इथे पण सॉलिड सेम आहे, इथे पण सॉलिड सेम आहे, तर याला मी काय म्हणतो, याला मी समजा MS म्हणतो. MS, मास ऑफ सॉलिड, MS इथं लिहून घ्या, MS, राईट, साईडला लिहू शकतो तुम्ही, मास ऑफ सॉलिड. नंतर इथं काय सगळं, इथं सगळं वॉटर आहे, इथं वॉटर, इथं सॉलिड्स, राईट. इथं काय, इथं पण वॉटर, कारण की सॅच्युरेटेडमध्ये पण सगळे व्हाईट्स पाण्याने भरले, वॉटर, सॉलिड्स. इथं काय असणार, एअर आणि हे सॉलिड्स. क्लिअर. या तिघं डायग्राम बनले असतील. व्हॅल्यूमबद्दल पण काढून घ्या व्हॅल्यूम. हा जो काही आपला व्हॅल्यूम आहे इकडचा, या व्हॅल्यूमला मी लिहितो. बघा, सॉलिडचं व्हॅल्यूम, सॉलिडच्या व्हॅल्यूला मी VSने दाखवतो, सॉलिडच्या व्हॅल्यूला VSने दाखवतो. आणि वरचं जे काही पाणी असेल ना, त्याला मी असं राहू देतो. पण टोटल व्हॅल्यूम जे काही आहे ना, हे इथून तर इथपर्यंत, या टोटल व्हॅल्यूला मी V1 म्हणतो. म्हणजे सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणाऱ्या मातीचं टोटल व्हॅल्यूम V1 आहे, आणि वजन आहे M1. आणि त्याच्यामध्ये असणारे सॉलिड्स, त्याचं व्हॅल्यूम किती आहे, VS आहे, आणि वजन किती आहे, MS. वजन किती आहे, MS. दुसऱ्या सॅम्पलमध्ये दुसऱ्या सॅम्पलमध्ये तुम्ही आला, तर याचं व्हॅल्यूम किती आहे बरं का, याचं व्हॅल्यूम आहे VS. टोटल व्हॅल्यूम किती आहे बरं का या टोटल व्हॅल्यूला मी समजा V2 म्हणून देतो. टोटल व्हॅल्यूम. दुसरा जो सॅम्पल आहे आपला सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणारा जो सॅम्पल आहे, त्याचं व्हॅल्यूम किती आहे, त्याचं व्हॅल्यूम V2, आणि मास किती त्याचं M2, राईट का. आणि सॉलिडचं व्हॅल्यूम किती आहे, MS, आणि वजन किती आहे, सॉलिडचं वजन किती आहे, MS, आणि व्हॅल्यूम किती आहे, VS. व्हॅल्यूम किती आहे, VS. पलीकडे जातो, इथं आता तुम्हाला दिसायला काय भेटेल, याचं व्हॅल्यूम जे ना, हे व्हॅल्यूम जे येईल, आता ड्राय आहे ना, याचं व्हॅल्यूमला मी VD लिहून देतो. याचं व्हॅल्यूमला काय लिहितो मी, VD. तर याचं व्हॅल्यूम VD आहे, आणि वजन काय, MD. तर वजन MD आहे, व्हॅल्यूम VD आहे. ओके. अशा पद्धतीने डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे. तिघं डायग्राम काढल्यात का बघा बरं, तिघं डायग्राम काढल्यात तुम्ही, M1, M2 आणि MD. तो पहिल्या सॅम्पलचं वजन M1 आहे, पाणी कमी करून टाकलं असेल मी, सॅच्युरेशन स्टेजपर्यंत नेलं, त्याचं वजन M2 आहे, राईट. आणि नंतर पूर्ण पाणी काढून टाकलं, ड्राय सॉईल जे असेल तिचं वजन जे आहे ते MD आहे. नंतर हे सगळं डायग्राम तुम्ही काढून झालं असेल, राईट. आता गंमत बघा, हां,
काढून घ्या वाटल्यास नवीन व्यवस्थित. हा पुरा जो होता याचा टोटल व्हॅल्यूम V1 आहे, राईट. इथं VS आहे. VS कशाचं आहे? सॉलिडचं व्हॅल्यूम. तर सगळ्या ठिकाणी सॉलिडचं व्हॅल्यूम किती असणार? VSच असणार. बघा, सगळ्यांचं व्हॅल्यूम किती असणार? VSच असणार. इथं टोटल व्हॅल्यूम V1 आहे, इथला टोटल व्हॅल्यूम V2 आहे, इथला टोटल व्हॅल्यूम VD आहे. टोटल मास या सॅम्पलचं M1 आहे, M2 आहे आणि इथं काय MD आहे. क्लिअर झालं असेल. आता एक एक गोष्ट तुम्हाला खाली यायचं काय बरं का, इथं वॉटर कंटेंटबद्दल लिहून घ्या. इथं वॉटर कंटेंट तुम्ही मला सांगा बरं का रे, सुपर सॅच्युरेटेडमध्ये वॉटर कंटेंट श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त असते का? सुपर सॅच्युरेटेडमधल्या असणाऱ्या मातीमध्ये जे वॉटर कंटेंट आहे ते श्रिंकेज लिमिटच्या वॉटर कंटेंटपेक्षा जास्त असतं का? प्रश्न विचारलाय मी, हो की नाही? सुपर सॅच्युरेटेडमध्ये असणारं जे काही पाणी आहे, सुपर सॅच्युरेटेड असणाऱ्या मातीमध्ये जे काही वॉटर कंटेंट आहे ते श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त वॉटर कंटेंट असते का? काही खरं नाही गड्या. ही सगळी माती सुपर सॅच्युरेटेडमध्ये, याचा वॉटर कंटेंट बघा बरं का, हा W1 राईट ना, आणि इथं WS आहे, तो नेहमी जास्त असणार आहे ना WS पेक्षा. तो एक कंडिशन इथे झाली भेटेल. दुसऱ्या केसमध्ये काय बरं का, दुसऱ्याचा वॉटर कंटेंट समजा मी W2 म्हणतो, याचा वॉटर कंटेंट कोणाच्या बरोबरी असेल रे सांगा बरं? दुसरा आता सॅच्युरेटेड सॉईल जी आहे त्या सॅच्युरेटेड सॉईलचं वॉटर कंटेंट काय असेल बरं रे? W2 इक्वल टू काय असेल? बघू बरं किती हुशार तुम्ही. सॅच्युरेटेड सॉईलचा वॉटर कंटेंटला काय म्हणता येतं? श्रिंकेज लिमिट, WS. आलं लक्षात? त्याला श्रिंकेज लिमिट म्हणतो ना आपण, त्याला श्रिंकेज लिमिट म्हणतो, राईट. आणि आता हे ड्राय, तर ड्रायमध्ये असणारं वॉटर कंटेंट काय असेल? वॉटर कंटेंट 0 असेल. ड्रायमध्ये पाणीच राहणार नाही, सो वॉटर कंटेंट 0 असेल. या तिघी गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, याचा खाली बरोबर झालं. आता पुढं अजून काय दिसायला भेटते बरं आपल्याला? पुढं काय दिसायला भेटते मला एक सांगा बरं तुम्ही. जो V2 आहे, V2 म्हणजे काय? दुसऱ्या सॅम्पल जो आहे ना, आम्हाला दुसरी स्टेजमधले दुसऱ्या सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणारी जी माती आहे तो V2 आहे समजा. तर V2 इज इक्वल टू VD मी बोलता येईल का मला? बोलता येईल बरोबर. याचा जो एवढा व्हॅल्यूम आहे बघा, हा VD आहे टोटल, तेवढीच हाईट आणि ते सगळं दिसायला भेटते. तो V2 इज इक्वल टू VD मला बोलता येईल. तर तुम्ही इथे लिहिणार V2 जर आला तर V2ला तुम्ही VD पण लिहू शकतात. कोण सांगेल बरं का मला की V2 इज इक्वल टू VD का लिहिता येईल आपल्याला? V2 इज इक्वल टू VD आपल्याला काय लिहिता येईल रे? कारण की ड्रायमध्ये असणारी जी हवा आहे, समजा ड्राय सॉईल आहे त्याच्यामध्ये असणारी हवा, त्याचं व्हॅल्यूम, हवा बाहेर काढून टाका, पाणी ॲड करा, रिप्लेसमेंट होते, व्हॅल्यूम सेम दिसायला भेटेल ना त्या लेवलपर्यंत, श्रिंकेज लिमिटपर्यंत. ड्राय सॉईल असू द्या, पार्सली सॅच्युरेटेड सॉईल असू द्या, जस्ट सॅच्युरेटेड सॉईल असू द्या, या तिघांचं व्हॅल्यूम काय असतं? सेम असतं. त्यामुळे V2 इज इक्वल टू VD मला लिहिता येईल. क्लिअर झालं? हे पण क्लिअर झालं. पण लक्षामध्ये घ्या, पण लक्षामध्ये घ्या काय, V2 इज इक्वल टू VD म्हणतोय मी, V2 इज इक्वल टू VD म्हणतोय मी, पण V2 इज नॉट इक्वल टू VS. लक्षात घ्या, सॉलिडचं जे व्हॅल्यूम आहे, सॉलिडचं व्हॅल्यूम एवढंच आहे आणि V2 एवढा आहे असं मला बोलता येणार नाही बरं का. सो V2 डज नॉट इक्वल टू VS, हे पण मेन्शन करून घ्या तिथं. दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, सो V2 इज नॉट इक्वल टू VS. दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, VD इज नॉट इक्वल टू VS, हे पण बरोबर आहे का चेक करा. बरोबर आहे. VD बघा बरं केवढा आहे, हा VD एवढा मोठा आहे, हा VD एवढा मोठा आहे आणि VS एवढा छोटा आहे. तर त्यामुळे मी बरोबर लिहिलं आहे VD इज नॉट इक्वल टू VS, ही पण कंडिशन लिहून झाली. आता मला तुम्ही सांगा बरं, MD इज इक्वल टू MS असं लिहू शकतो का? MD इज इक्वल टू MS, मास ऑफ ड्राय सॉईल इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड्स, असं लिहिता येईल का रे? हवेचं वजन असतं का? हवेचं वजन असतं का? नाही. हवेचं वजन राहत नाही, आपण पकडत नाही, राईट की नाही? आपण पकडत नाही, असेल ते पण आपण पकडत नाही. मग त्यामुळे मी हे लिहू शकतो ना रे, MD इज इक्वल टू MS. तो अजून MD इज इक्वल टू MS. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या असतील असं मी समजून चालतो. आता मला खोडायची ती आकृती, आता ती मला त्या खोडायचं, ठीक आहे. हे सगळं तुम्ही लिहून झालं असेल, आता मी खोडलं त्याला. आता गंमत बघा, आता आपल्याला काय काढायचं असतं, आपल्याला श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला काढायची तळमळ चाललेली आहे. 2 स्टेपमध्ये श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला निघून जाईल. त्याची टेस्ट तुम्हाला सांगून देईल, टेस्टबद्दल लिहून देणार नाही, सांगून देईल मी टेस्ट अशी असते, आपण थांबून घेऊ, ठीक. आता बघा बरं काय काय दिसायला भेटते मला. मास ऑफ वॉटर, पहिली पाहता, आता तुम्ही डायग्राम काढून टाकली ना, आता तुम्हाला सांगायचं मला. मास ऑफ वॉटर इन स्टेज 1 सांगा बरं का. पहिले सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये जेव्हा माती होती त्याच्यामध्ये मास ऑफ वॉटर किती आहे? तुम्ही असं लिहिणार का? नक्कीच. टोटल वजन जे होतं सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणाऱ्या मातीचं ते M1 आहे. या M1मधून आपण मास ऑफ सॉलिड्स MS तो जर का मायनस करून टाकला तर तुम्हाला नाही वाटत का मास ऑफ वॉटर तुम्हाला स्टेज 1मधलं भेटून जाईल, राईट? तो MS. आणि हे तुम्हाला हे पण माहिती आहे काय की MS मास ऑफ सॉलिड्स म्हणजेच काय, मास ऑफ ड्राय सॉईल.
आपण लिहिले कंडिशन आहे आपली MS इज इक्वल टू MD. तर मी मास ऑफ वॉटर इन स्टेज 1 इज इक्वल टू M1 मायनस MS लिहू शकतो किंवा M1 मायनस MD लिहू शकतो. क्लिअर इथपर्यंत सांगा पटकन. क्लिअर आहे. हो. दुसरी बात काय, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम स्टेज 1 टू 2. आता मला सांगा, सुपर सॅच्युरेटेड सॉईलमधून जेव्हा आपण सॅच्युरेटेड सॉईल बनवली त्याच्यामधलं पाणी उडालेलं असेल ना, किती पाणी उडालेलं असेल बरं का. तर बघा, सुरुवातीला हे व्हॉल्यूम होतं सुपर सॅच्युरेटेड सॉईलचं पूर्ण V1 होतं. नंतर सॅच्युरेशन स्टेजमध्ये जेव्हा माझी सॅच्युरेशन होती तेव्हा त्याचं व्हॉल्यूम किती होतं V2. तुम्हाला नाही वाटत का किती पाणी उडालेलं असेल बरं का. पाणी तेवढं उडालेलं असेल राईट का, जेवढा व्हॉल्यूम चेंज वगैरे होताना दिसायला भेटतोय. बरोबर. म्हणजे मी काय म्हणतोय, V1 मायनस V2 एवढं व्हॅल्यूमचं पाणी उडलेलं आहे. बरोबर आहे का रे. V1 मायनस V2 एवढं व्हॅल्यूमचं पाणी उडालेलं आहे. परंतु आपल्याला काय म्हणलेलं आहे, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम 1 टू 2. याचं मला काय काढायचं बरं का, मास काढायचं. मग मी असं म्हणणार, लॉस ऑफ मास ऑफ वॉटर फ्रॉम स्टेज 1 टू 2. तुम्ही म्हणणार की यार पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये पाणी उडलेले, किती पाणी उडलेले बरं का, V1 मायनस V2 करून टाकला ना मी, एवढं पाणी उडलेलं आहे. सो V1 मायनस V2 एवढ्या व्हॅल्यूमचं पाणी उडलेलं आहे. पण तुम्हाला व्हॅल्यूम पाहिजे का, नाही, तुम्हाला काय पाहिजे, मास ऑफ वॉटर पाहिजे. मग मला तुम्ही सांगा, मला मास ऑफ वॉटर जर का काढायचं असेल तर मी कसं काढणार आहे, कसं काढणार मी असं काढणार का, बघा याच्यात पुढे लिहितो आता. कसं काढणार मी, असं काढणार का मी, V1 मायनस V2 जे वॉटर लॉस झालेले V1 मायनस V2 इंटू रो W करून टाका, तुम्हाला मास भेटून जाईल. क्लिअर आहे का. डेन्सिटी टू व्हॅल्यूम केल्यानंतर आपल्याला काय भेटून जातो, हे भेटून जातो. एक मिनटं फक्त.